क्रिकेटच्या या खेळाला सुरुवात झाली आणि ती सुरुवात देखील अगदी दणक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। बेटेका विरुद्ध साईनगर दांडी बी अशी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं प्रतिबिंब उमटलं, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं बेटेगाव या संघाकडनं आणि पहिला विजय या स्पर्धेतला साकारला गेला बेटेगावकडनं। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे की आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। सरावली संघाचा 12वा खेळाडू आणि आलिवाडी संघाचा दोन्ही संघाचे 12th मध्ये इथे आलेत। मनोज गरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, लेजेंड प्लेयर, त्यांचं हार्दिक स्वागत। कुणाल गरत यांना देखील आपण पाहतोय, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्या माध्यमातून खेळलं। आतेश राऊत यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। त्यांची स्पर्धा 21, 22 आणि 23 मार्च या दिवशी धर्मवीर चषक आपल्याला पाहायला मिळते। सालावदाप्रमाणे परंपरा जी आहे ती मात्र जपली जाते। आतेश राऊत यांच्या माध्यमातून आता प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होते। मैदानाच्या दिशेने आपण जाऊया। टॉस जिंकला आलेवाडी या संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीकरिता आमंत्रित केलंय फ्रेंड्स सरावली या संघाला आणि ते आमंत्रण अगदी चांगल्या प्रकारे स्वीकारलंय। 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूला सागरला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय दिव्यांशू। सामन्याला होते सुरुवात। बघा नियम पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, 8 षटकांची मॅच आहे। 7 षटके तुम्हाला 30 मिनिटांमध्ये हाताळायची। 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही 7 षटकं हाताळली गेली नाहीत तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घेऊन खेळावं लागेल आणि जसा बॉल पडेल आम्ही टायमर इथे लावणार आहोत। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर कुशल टू सागर। पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे सागरने खेळला, अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय। मिड ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते, फॉर्मलिंग तिथे 2 फिल्डर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं। एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळते। बघा इथनं कोणी प्रॉम्प्टिंग करू नका, प्लेयर्स आहेत ते त्यांच्या माइंडसेटने खेळतीलच, तेव्हा बाहेरून कोणीही प्रॉम्प्टिंग करू नका। इथे आपण पहिला बॉल पाहिला, चांगली सिंगल पाहायला मिळाली। धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे फ्रेंड्स सरावली या संघाची धाव फलकावरती 1। अतिशय सुंदर असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 एक अग्रमानांकित स्पर्धा। यानंतर या स्पर्धेचा उल्लेख जरूर पालघर जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळेल, कारण की 8 षटकांचे सामने हे मात्र या नव्या दमाच्या खेळाडूंना एक पर्वणी जरूर आपल्याला पाहायला मिळते। षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती कुशल। अगदी चांगला बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाकडे, थोडंसं लेझीनेस तिथे पाहायला मिळालं आणि त्याचा बेनिफिट फलंदाजांनी उचलला। पुन्हा एकदा एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2। पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं। खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली होती, परंतु मिसफिल्डिंग तिथे झाली आणि या मिसफिल्डचा फायदा डेफिनेटली फलंदाजाने उचलला। 1 रन तिथे देखील पाहायला मिळाली होती। षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती कुशल। अगदी चांगला फटका पाहायला मिळतो, अगदी गॅप मध्ये चेंडू गेलेला आहे, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार। थँक यू। अगदी चांगला फटका कलात्मकरित्या सागरने खेळले आणि ती शैली सागरकडे आहे। गेली कित्येक वर्ष फ्रेंड्स सरावली या संघाकडनं खेळताना सागर वडेला आपण पाहतोय, जो क्लास आहे तो क्लास सागरनं जरूर दाखवला। चेंडूचं मेरिट ओळखणं आणि त्या मेरिटनुसार खेळणं आणि ही खासियत सागरची पाहायला मिळते। चला जास्त वेळ तिथे घेऊ नका, पाहूया षटकातील पुढचा बॉल। चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती कुशल। अगदी चांगला बॉल, त्याला मात्र पिक केले, व्हॉट अ शॉट, क्लास फटका।
सागरच्या बॅटमध्ये येतोय षटकार, 6 धावा. या मैदानाचा आढावा जर आपण घेतला तर मागच्या बाजूला डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समोरच्या बाजूला देखील आपण पाहायला मिळतात भिंत आहे. म्हणजे तुम्हाला व्ही फॅक्टर मध्ये जर तुम्ही चांगलं खेळत असाल तर डेफिनेटली धावा या चांगल्या प्रकारे तुमच्या बॅटमध्ये देखील येतील आणि तोच चांगला क्लास सागरच्या बॅटमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. चेंडू झाले षटकातील 4. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कुशल. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर चेंडू खाली येत आहेत परंतु पोहोचू शकणार नाहीत. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा पार. चौकार, 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 मध्ये पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय तर धावा या चांगल्या प्रकारे जमताना पाहायला मिळाला. कुशल विरोधामध्ये आपण पाहिलं सागर वडे अक्षरशः तुटून पडला. धावा चांगल्या प्रमाणामध्ये जमवल्या त्याने, कारण की पॉवर प्लेची षटका म्हटली तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजांना नामी संधी असते मोठे फटके खेळण्याची, धावा जमवण्याची आणि त्या धावा इथे चांगल्या प्रकारे जमवल्यात सागरने. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय 16 झाली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती जतीन. 4 मिनिटं झाली आहेत पहिलं षटक हाताळल्यानंतर. बघा वेळ देखील पाळणं तितकंच गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज होते तयार. गोलंदाजी मार्कवरती जतीन. एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जात्मक क्रिकेट आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळणार आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेटने जतीन तयार. इथे मात्र बॅक फुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एफर्ट्स तर जरूर लावले परंतु झेल होऊ शकला नाहीये. त्याचं बेनिफिट इथे फलंदाजाने दिव्यांशूने उचलला. पुल केला होता परंतु अगदी योग्य प्रकारे पॉवर जनरेट केली नाही. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्या चेंडूला खेळलं. झेल सुटला गेला. जीवदान इथे मिळतंय फलंदाज दिव्यांशूला. 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जतीन तयार. ओहो व्हॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत पाहायला मिळाली. चेंडूमध्ये आपण पाहिलं तर दिशा बदलली गेली. अगदी चांगला वेग आहे जतीनकडे आणि ते नियंत्रणबद्धता देखील पाहायला मिळाली. बघा वेग तुमच्याकडे असून चालणार नाहीये, फक्त कंट्रोल नियंत्रण देखील तुमच्याकडे असायला हवं आणि तेच यावेळेला या अगोदरच्या चेंडूवर पाहायला मिळालंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा कंट्रोलेबल शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 19. बघा फक्त मोठे फटके खेळून चालत नाही तर तुम्हाला सिंगल आणि डबल बेसिक क्रिकेट देखील खेळणं गरजेचं आहे आणि तेच सध्या दिव्यांशूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एका बाजूला सागरची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळाली, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दिव्यांशूकडनं देखील पाहायला मिळते आणि हेच अपेक्षित असतं जेव्हा तुमचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येतात. ते मात्र बॅट चिकडा. व्हॉट कॅच. सुंदर अगदी चांगला असा कॅच घेतलाय. बॅटची खालची कडा लागली आणि सागर गॉन बॅक टू द डगआउट.
असे नाखुश जरूर आहेत सागर, कारण की कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा त्यांचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटची खालची कडा लागली गेली आणि अगदी चांगला असा झेल इथे टिपला गेला. विकेटचं पतन झालं आणि तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलंय नवीन फलंदाज, जो भरोशाचा फलंदाज आहे फ्रेंड सरावलीचा दीपेश घरत नव्याने दाखल झाला क्रीजवर. इथे मात्र आपल्या गोलंदाजीतले जलवे बिखरले. गोलंदाज जतीनने काही कमालीची गोलंदाजी केली. या षटकामध्ये फक्त 3 धावा त्यांना मोजल्यात, 1 विकेट त्यांना प्राप्त केली आहे, ती देखील इन फॉर्म बॅटर सागरची. षटकातील पुढचा बॉल, 5वा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती जतीन. अतिशय चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जसं आपण पाहिलं सागरची विकेट गेली त्यानंतर आता फिल्डिंग करणाऱ्या टीमची, आळेवाडी टीमची बॉडी लँग्वेज जर आपण आता पाहतोय तर अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते, कारण की सागरच्या बॅटमधनं धावा चांगल्या प्रकारे 15 आपण पाहिल्या होत्या. संयमानं खेळणं गरजेचं होतं सागरला, परंतु आपण पाहिलं तर चांगला झेल तिथे विकेट किपरने टिपलाय. षटकातील पुढचा बॉल, ते मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र काय घडलेलं आहे, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आणि ते पाहता पाहता सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. बघा मागच्या बाजूला 1 डिक्लेअर आहे, त्यानंतर भिंतीला लागला का तुम्हाला धावून धावा काढायच्या, जाळीला जर मागे लागला तर तुम्हाला 2 डिक्लेअर, घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा तुम्हाला मिळतील. इथे जर आपण पाहतोय तर या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे जाऊया. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 22 झाली आहे. आमचे कॅमेरामन बंटी कुंभार यांना आपण पाहतायत, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आपण जर नव्याने या युट्यूब चॅनलवरती असाल तर डेफिनेटली या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला 4च्या 4 दिवस या स्पर्धेचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवरती मिळेल. चला मित्रांनो, जास्त वेळ आलेवाडी टीम घेऊ नका. टायमर ऑन आहे. तुम्ही जास्त वेळ घ्याल तर त्याचं भुगतान हे तुम्हाला सहन करावं लागेल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झाले हर्ष. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 22 झाली आहे. षटकातील पहिला बॉल आपण पाहतोय, पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅटला स्पर्श करून चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. सागरची विकेट पडली आणि त्यानंतर आता कुठे धावांचा वेग जो आहे तो मंदावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हे मोठं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळालं आणि त्या षटकामध्ये खोड्यानं धावा जमताना पाहायला मिळाल्या. 16 रन त्या पहिल्या षटकात आले. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी जतीनकडनं पाहायला मिळाली. फक्त 6 धावा त्यानं त्या षटकामध्ये मोजल्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आणि आता कर्णधारानं हर्षच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिला बॉल तर अगदी चांगल्या प्रकारे हर्षने हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल, ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू स्विंग अँड अ मिस असं दृश्य पाहायला मिळालंय. चेंडूच्या मेरिटवरती येऊन खेळणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र त्याचा अभाव या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळालाय. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत. श्री चिंचोबा आलेवाडी संघ जर आपण पाहतोय तर सर्व यंग ब्रिगेड ही आपल्याला पाहायला मिळते या संघामध्ये. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र आपण पाहतोय डाऊन द लेग असा मारा पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 23 धावा. 2 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाज हर्षने हाताळले होते. त्यानंतर तिसरा बॉल कुठेतरी नियंत्रित नव्हता आणि त्याच्याचमुळे लेग साइडच्या दिशेने गेला. व्हाईटचा संकेत पंचांकडनं आलाय आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 23.
आखूड टप्प्याचा बॉल त्याला पूल केलेला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात. व्हॉट अ स्टॉप. अगदी चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा या पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 25 धावा. आपण पाहतात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 दिवस पहिला. षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. सामना करण्याकरता सज्ज दीपेश. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील जरूर केली आहे. त्याचा इम्पॅक्ट फारसा काही जाणवला नाही. बॅट अँड पॅडचा संपर्क तिथे जरूर पाहायला मिळाला विथ द बॅट. या ठिकाणी मात्र खेळलं गेलंय आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 26 धावा. चार चेंडू जर आपण पाहिले तर अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत गोलंदाज हर्षने. षटकातील 5वा चेंडू आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलंय. कोणी फिल्डर तिथे नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय चांगली फेकी झाली आहे आणि त्याचं बेनिफिट जरूर पाहायला मिळालं. 1 रन पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 27 रन्स ऑन द बोर्ड. पंचांना विचारूनच आपण आतमध्ये जा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय ऑन साइडला वेगाने. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतायत, चेंडूला उचलतायत आणि तत्पूर्वी आपण पाहिलं एकच धाव. दीपेश फटका खेळल्यानंतर चेंडूकडे पाहत राहिले आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर किती धावा तिथे मिळाल्यात पंच आम्हाला सूचित करतायत. आहे 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 28 रन्स ऑन द बोर्ड. 4थं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 28. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होतोय जतीन. गोलंदाजी मार्कवरती. ज्यांना दुसरं षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला मात्र खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला. फिल्डर चेंडू खाली, कुठली चुकी केली नाहीये. दीपेश गॉन बॅक टू द डगआउट. फलंदाज 30 यार्ड क्रॉस करणार नाही, त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं गरजेचं आहे. नियम तुम्ही आयोजक असला तरी तुमच्याकरता देखील ते नियम हे सारखेच आहेत, सेम आहेत. जतीनने मात्र या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती किमया साध्य केली. दीपेश घरातला माघारी परतवलं, खेळण्याकरता भाग पाडलं होतं आणि मोठा फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये दीपेश होते, परंतु यशस्वी ठरले नाहीत. चांगला झेल फिल्डरने तिथे टिपला. इथे जर आपण पाहतोय अजून एक धक्का हा लागला जातोय फ्रेंड्स सरावली या संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय तर नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती अंकेश घरत.
ती रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं. मागील 1 वर्षाचा आढावा आपण घेतला तर इंजुरीमध्ये होते आणि इंजुरीमधनं बाहेर आल्यानंतर त्याचा खेळ बेटेगावच्या मैदानावरती कुणबी समाज चषक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. बेस्ट बॅटरचा किताब यंदाच्या वर्षामध्ये अंकेशच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच फलंदाज. आता मात्र इतिहासामध्ये तुम्ही खूप चांगलं केलंय. भूतकाळ विसरून तुम्हाला वर्तमानामध्ये खेळायचंय. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जतीन. इथे मात्र अगदी चांगला बॉल स्विंग अँड मिस पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. विकेट पडल्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी अगदी जोमामध्ये जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला गडी जर आपण पाहिलं तो देखील जतीनच्या नावे आपल्याला पाहायला मिळालाय आणि दुसरा गडी बाद केला तो देखील जतीनने. जी जबाबदारी जतीनच्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडत असताना गोलंदाज जतीन. पहिले 2 चेंडू अगदी वैविध्यतेने त्यांना हाताळले. पहिला बॉल फुलर लेन केला, त्यानंतर हा चेंडू आपण गुडलँड स्पॉट वरती पाहिला. पुन्हा एकदा अतिशय वेगवान. हे बघा परिवर्तन सातत्यानं पाहायला मिळते. फेकी देखील अगदी चांगली झाली विकेट किपरकडनं. बॉलिंग एंडला बॅकअप देखील अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळालंय आणि हे अपेक्षित असतं फिल्डिंग टीमकडनं. टॉस जिंकला होता श्री चिंचोबा आलेवाडी या संघानं. त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण आम्ही का स्वीकारलं तर आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो फ्रेंड सरावलीच्या विरोधात आणि ती चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाचा अपवाद जर आपण वगळला त्यानंतर पुढील 2 षटक अप्रतिम. गती परिवर्तन पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. ही वैविध्यता पाहायला मिळाली. लेगबाईसचे संकेत पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 1 रन अर्जित केली गेली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 29-29. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जतीन. इथे मात्र हलकासा बाउन्स जरूर पाहायला मिळाला. 22चे संकेत हे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत आणि या 22च्या माध्यमातून धाव संख्या आपण आता पाहिलीत तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 30 रन्स ऑन द बोर्ड. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये देखील जतीनने केले. या षटकामध्ये आतापर्यंत जतीनने 2 धावा दिल्यात आणि त्यात देखील एक टॉसच्या स्वरूपात 1 विकेट प्राप्त केली त्याने. इथे मात्र क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय पॉइंटच्या रिजनला आणि पंचांचा इशारा येतोय. इट इज 6. अप काय कमालीचा फटका अंकेशने खेळला. या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 36 रन धाव फलकावरती झालेले आहेत. यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळते फ्रेंड सरावलीच्या माध्यमातून. एक काळ जर आपण पाहिला होता मनोज घरत यांनी गाजवला होता. सुबोध घरत यांना देखील आपण पाहिलंय. प्रफुल्ल घरत यांना देखील आपण पाहिलंय. खूप चांगलं क्रिकेट या सर्वांनी खेळलेलं आहे. पालघरमधील नामांकित संघ जर आपण पाहिले 11 स्टार सातपाटी या संघाचं अग्रमानांकावरती नाव येतं. पवनसुत नवली 60 वर्ष त्या क्लबला झालेत. फायर पासळ फ्रेंड सरावली त्यानंतर दांडी विभागातील दांडी 11 आज जुना जाणता संघ आपल्याला पाहायला मिळाला. हे असे जुने संघ जेव्हा समोर येतात तेव्हा डेफिनेटली त्यांची नावं कारण की त्यांनी एक काळ गाजवलेला आहे. कारण की पालघरमध्ये क्रिकेट म्हटलं तर भरला जायचं आर्यनच्या मैदानावर. त्यानंतर उमरोळीचं मैदान त्यानंतर पास्तळचं मैदान म्हणजे ते अलभ्य लाभ क्रिकेटपटूंसाठी देखील असायचा आणि प्रेक्षकांसाठी देखील. महिला वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नाईट मॅच पाहण्याकरता यायचे. चला जास्त वेळ टायमर ऑन आहे. आलेवाडी टीम चार षटकांचा खेळ आपण पाहिलं तर 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती 36 झाली. चार षटकांचा आढावा आपण पाहिला तर अगदी चांगल्या प्रकारे घेतला. जशी पुढच्या सत्राला सुरुवात होईल पुढच्या ओव्हरला सुरुवात होईल या आपण ऐकूया दीपकजी संके सरांचा आवाज. धन्यवाद. इथे बाकी पूल शॉट बघायला मिळतो. शॉट ऑफ लाईन चेंडूचा पूल केलाय सरळ जातो डिस्क्वेअरच्या रिझल्टला. व्हॉट अ बॅटिंग आणि गुड थ्रो. इथे उतरणारा अपील आणि मोठा विकेट
खूप वेळानंतर जेव्हा खेळाडूच्या हातामध्ये गेला तेव्हा धावण्यास सुरुवात केली आणि चांगला थ्रो बघायला मिळतो. आणि हा थ्रो जो केला तो खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला सुयश यांच्याकडनं. पूर्ण यंग जनरेशन तुम्हाला बघायला मिळतं. सर्व खेळाडू पाहिले तर एका वयाचे तुम्हाला बघायला मिळतं. गुड ॲथलीट आणि चांगली फिल्डिंग ही तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच ती म्हणजे शाही चिंचोबा संघाकडनं गरज नव्हती दुसरी धावा घेण्याची आणि सुसाईड केलं गेलं आणि धावबाद गडी बाद होतोय आणि बाद होतोय तो दिव्यांशू. फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हास्य नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला. यंग जनरेशन आहे, यंग न्यू टॅलेंट तुम्हाला आपल्याला फ्रेंड्स सरावच्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार देखणी रुबाबदार आणि गुड आयोजन ज्याला उपर तक असे टुर्नामेंट म्हटले जाते. घरच्या वर्षी देखील मोठमोठ्या स्पर्धा झाल्या, मग 5 असो 5, 4 असो 2 लाख असो 1 लाख असो, पण या स्पर्धेचं मानांकन का वरतीच प्रत्येक सामना हा 6 षटकाचा खेळला गेला. आज जर तुम्ही विचार केलात तर मला वाटतं सुरुवातीच्या सामने 8 षटकाचे खेळायला मिळतील आणि जर काही सर्व संघ सहकार्याने साथ दिली तर प्रत्येक सामना देखील 8 षटकाचा बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 8 षटकाच्या सामन्यामध्ये 2 चेंडू वापरले गेले आहेत. ते म्हणजे पहिलं, तिसरं, 5वं, 7वं हे एका बॉलने टाकले जातील. दुसरं, 4थं, 6वं आणि 8वं हे एका बॉलने टाकले जातील. म्हणजे अशा पद्धतीने 2 चेंडू वापरण्याची ताकद तुम्ही एका 2 षटकं पॉवर प्ले कंपल्सरी आहेतच. त्याच्यानंतर 5वं, 6वं बॅटिंग पॉवर प्ले हे वापरण्याचा एक वेगळा आगळा विक्रम आणि एक नियम इकडे पाहिला गेलाय. आणि म्हणूनच तो म्हटलं जाताना रणांगणावर क्षेपणास्त्र सोडले जातात, प्रत्येक क्षेत्रात नावं दिली जातात, असंख्य टुर्नामेंट होतात, पुन्हा ती संपली जातात, युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या स्मरणात राहिली जातात. पण हृदयामध्ये राहणारी आणि उत्कंठा वाढवणारी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. फ्रेंड्स आयोजित आपण बघत आहात निलेश मूर्ती चषक. काय दर्जेदार स्पर्धा बघ. त्याला घाई करा भेटे आलेवाडी संघ 30 मिनिटांमध्ये 60 षटकं टाकायचे, मग पॅनलला जाऊ नका. आतापर्यंत सकाळचा सामना बघितला, दोन्ही संघाने 28 मिनिटं आणि 13 सेकंदामध्ये 7 षटकं टाकण्याचं काम केलंय. आता बघा तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतो. हर्ष नावाचा गोलंदाज, यंग टॅलेंट. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षक देखील थोडेसे बीट होतात. चेंडू जातो अवांतर धावांची 2 धावा या फलकावर लागल्या जातात. 2 धावांची विचार केला धावसंख्या होती ती 29-39. तर तो गेट लावून घ्या, गेटच्या मध्येच राहा, मध्ये कोणी येऊ नका. हा आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी येतील कारण तिकडे पाण्याची टाकी आहे, त्यांना थोडं कार्य करावं लागते. पण बाकीच्या खेळाडूंना मैदानाच्या आत मैदानात गेट बाकी लावून घेण्याची कृपा करा. काय एक काळ गाजवला. आता नुकतं 4 वर्षापूर्वीची गोष्ट, खैरा फाटकवर मैदानाच्या 1 लाखाची स्पर्धा, 50,000ची स्पर्धा विजेता, गंगोत्रीचं खराब ग्राउंड तिकडे विजेता. नंतर फायर पासून नाईट स्पर्धा गाजवली, आमच्या गावात स्पर्धा गाजवली. असंख्य स्पर्धा गाजवण्याचं काम या तुम्हाला बघायला मिळतं फ्रेंड्स रावली संघाने करताना. नुकतेच माझे साथी समालोचक मंथन करताना सांगितलं काय काळ होता फ्रेंड्सचा. सुबोध आपण बघितला, मनीष नावाचा खेळाडू 39 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा हर्ष, बॅकफुटला गेलाय. इथे बाकी बघायला मिळतं फुल डिक्लेअर झोन मध्ये जातो की 2 धावा बघायला मिळतात आणि या 2 धावांशी धावसंख्या होते ती 41 धावा. म्हणजे या धावाला चष्मा म्हणतात. 40 ते 45 धावाच्या आपण क्रिकेट भाषेमध्ये चष्मा म्हणतात, कारण जवळून चष्मा वाचायला लागतो तेव्हा बघायला मिळते. चांगलं बॅटिंग ट्रॅक तुम्हाला म्हटलं ना की सरवली संघाकडे एक चांगली बॅटिंग ट्रॅक आहे. चेंडू गेला, जुना चेंडू पूर्वा. आता बाकी जुना चेंडू द्या, जुना चेंडू पूर्वा. कल्पक जे द्या जुना चेंडू. बॉक्स आहे ना खाली. चला बॉल आला, मॅच बॉल आलाय. चला अतिशय मोठी रेखणी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते आणि 16 संघ फक्त 4 दिवसात. आणि आतापर्यंत ओपन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये असलेली सर्वोत्कृष्ट स्पर्धा आणि पहिली वहिली बघायला मिळते जिथे फक्त 16 संघ खेळवली गेली. काय दर्जेदार स्पर्धा खेळली जाते. वेगळं नाव ऐतिहासिक स्पर्धा का सांगितली जाते या मैदानावरच्या क्रिकेट टुर्नामेंटला. पुन्हा चालू सरकारला पुढचा चेंडू. चेंडू पडल्यानं थोडासा मंद गतीने बॅट अगोदर फिरली जाते. चतुर परिवर्तन. एका साईडला बघितलं पूर्ण यंगिस्ता तरुण वर्ग बघायला मिळतो. तो म्हणजे निश्चितच आपण श्री चिंचोबा संघ बघतो आलेवाडीचा. त्यांच्या मैदानावर देखील एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल यावर्षी. गतवर्षी करणार होतो, बघूया. जर जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलं नाही तर ती स्पर्धा तुम्हाला निश्चितच बघायला मिळेल, कारण आचारसंहिता लागल्यामुळे आमच्या स्पॉन्सर्सना काही अडचणी येत आहेत. पुन्हा शेत राऊंड विकेट मारा करतो हर्ष.
वाटतं बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. गुडला स्पॉट वरनं चेंडू ज्या पद्धतीने उसळतो, थोडीशी साईडन ऍक्शन बघायला मिळते आणि चेंडू टाकला जातो डाट. विजेत्याला 50,000 रुपये, उपविजेता 25,000 रुपये, 10,000 रुपये सेमीफायनल जाणे, उत्कृष्ट ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज, एक तुम्हाला बायसिकल बघायला मिळते, उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर ट्रॉफी अशा तुम्हाला बघायला मिळतात. निलेश मूर्ती चषक या निलेशविषयी जेवढी माहिती द्यावी की फक्त क्रीडांगणावर क्रिकेट न खेळता बाकीच्या संघाला एकत्रित कसं खेळावं आणि न क्रिकेट खेळता फ्रेंड संघाला किती सहभूती करून पूर्णच न्यावं. 2 वर्षातून निघून गेला पण अजून त्याचा श्वास त्याचा जीव आमच्यात बघायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, चांगला कट केला, चेंडू जातो डिक्लेअर झोनला, थर्डमॅनच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 42 धावा. ते इथे बाकी षटकं संपली गेलीत. 5 अजून एक चेंडू बाकी आहे. पॉवर प्ले घेतला नसेल तर या शेवटच्या षटकात पॉवर प्ले कंपल्सरी असेल, ज्याला आपण बॅटिंग पॉवर प्ले म्हणतात. निश्चितच चांगला स्कोर तुम्हाला बघायला मिळतोय. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि 42 धावा. पहिला सामना बेटेगाव विरुद्ध सरावली, शेवटचा चेंडू 2 धावा, 49 धावा या विजयासाठी असताना काय सामना बघायला मिळाला. पण निश्चित विपुल आणि छोटीची खेळी केली, सामना जिंकून दिला. पण त्याहीपेक्षा निश्चितच रुपेशचं कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने 5 गडी तंबूत परतले, रुपेशकडून जी फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. रुपेश आणि एका फलंदाजाचं नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे निश्चितच तुम्ही बघितलं सर्वेश आणि विपुल. काय विपुलने बॅटिंग केली, रिव्हर्स स्वीप षटकार कोणाला माहिती नव्हता की या षटकार, त्या षटकारनिशी सामना पूर्णतः झुकला गेला. गुड बॅटिंग. पुन्हा शेदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आतापैकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय निश्चित हर्ष, तरुण टणकदारचा गोलंदाज. ओहो काय सुंदर चेंडू खेळलाय, पॉईंटच्या दिसला ड्राईव्ह केला, 1 धाव 2 धाव. इथे बाकी सुंदर चेंडू तुम्हाला बघायला मिळते. थ्रो कोणा पण 3री धाव होईल की पाहायला मिळते आणि पुन्हा तेच की गुड थ्रो, काय सुंदर थ्रो बघायला मिळतात. म्हटलं जातं ना कोळीच्या जाळ्यामध्ये सापडायचं नाही आणि भंडारी समाजाच्या माडाच्या ताडीखाली बसायचं नाही. असे 2 समाजाचे संघ एकत्र बघायला मिळतात. एका साईडला आलेवाडीचा भंडारी समाज, एका साईडला आलेवाडीचा कोळी समाज आणि हे पूर्णतः एकत्र समाज करून हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. गोड ताडीमध्ये मंत्रमुग्ध व्हायचं, मुशीचा खिमा खाऊन खिम्मा जबूत करावा अशा पद्धतीचे क्रिकेट बघायला. गुड क्रिकेट, ऑल आर यंगस्टार. पूर्णतः संघ जर पाहिला तुम्ही मंथन ते सगळे यंगस्टार तुम्हाला बघा. 23 ते 24 वर्षाचे खेळाडू बघला. गतवर्षी विक्रमगडमध्ये 2 स्पर्धा जिंकले, मनोर येथे 3 स्पर्धा जिंकले. गतवर्षी 5 स्पर्धा जिंकण्याचं मानांकन त्या खेळाडूंकडे पाहायला मिळालं आहे. मनोरच्या पट्ट्यामध्ये मग तुम्ही नांदगावला गेला, मनोरला गेलात, विक्रमगडला गेलात, वाड्यामध्ये गेलात तर गतवर्षी त्या 3 ते 4 स्पर्धा विजयी झालेत. असे नवीन यंगस्टार तुम्हाला बघायला मिळतात. षटकं संपली 5, धावसंख्या 44 आणि हे संघ कंपल्सरी पॉवर प्ले. आणि वाजवतो नमीचं शोध म्हणावं ना, एखादा सायंटिस्ट पेक्षा पुढे डोकं चालतं अशा पद्धतीचे वेगवेगळे गीतं तुम्हाला बघायला मिळतात. न ऐकलेली गीतं या सरावळीच्या मैदानात तुम्हाला बघायला मिळतात. वाट आ डीजे जॅकी. चला घाई करा प्लीज. तुम्हाला अगोदर सांगितलं 7 षटकं 30 मिनिट व्हायलाच पाहिजे. ओके यस. चला बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला बघायला मिळते. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. तो बॉलर्स नेम कुशाल. बरेचसे खेळाडू संघाच्या बाहेर ठेवलेत. पाम संघामध्ये एक खराब षटक टाकलं, त्या संघ देखील बाहेर ठेवलं गेलं. आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचत आहेत. भिंतीला टेकून आपण कॅच घेऊ शकतात, हा नियम आहे आमच्या मैदानावरचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, थोडीशी इंजुरी झालाय त्यांना पण काय दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. मी सुरुवातीलाच म्हटलं की श्री चिंचोबा आलेवाडी संघ हा देखील एक नामांकित संघ तुम्हाला बघायला मिळतोय. निश्चितच या स्पर्धेचे काही आपण नियम बघितलेत. 2 चेंडू वापरले गेलेत, 2 षटकं कंपल्सरी पॉवर प्ले, 5वं षटकं आणि 6वं हे बॅटिंग पॉवर प्ले आपल्यावर आहे, आपण कधी घ्यायचं. आणि जर तुम्ही फलंदाजीने घेतलं नाही, इकडे बाकी धावसंख्या 2 निवड, धावसंख्येला 45, 45 धावा.
बघा आयोजन असं असायला पाहिजे. प्रत्येक जण आयोजकाचे आमचे खेळाडू धावत गेले, एखाद्या खेळाडू दुर्घटना झाली तर बाकी तिथपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे आणि हे असायलाच पाहिजे. प्रत्येक आयोजकांना विनंती असते आणि असतात, प्रत्येक आयोजक मनापासून विनंती करत असतात. काय सुंदर तुम्हाला बघायला मिळत. निलेश स्फूर्ती चषक फ्रेंड्स क्रिकेटचं अभ्यात राज्य जिवंत ठेवण्याचं काम माझे सर्व जुने जाणते क्रिकेटपटू फ्रेंड्स संघ आजपर्यंत करतात. अथक मेहनत, मागील 2 वर्षापासून घेतलेली मेहनत आणि हे बघताना चांगलं नियोजन. मैदान ज्या पद्धतीने सुरेख बनवलं गेलं, विचित्र पिचिंग, रोलिंग आणि ज्या पद्धतीने वापरली गेली. चला बाकी सर्वांनी मैदानाच्या आत जायचं आहे. वेल डन. बघा ही तुमची एक सहानुभूती. बघा मनोज, बघा कशा पहिले कारण तुम्ही DAE खेळतात, इंटरनॅशनल तुम्ही खेळत बघत असतात. 34 धावा फलकावर लागल्यात. 45 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. बऱ्याच स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. ऑरेंज चषक मार्च किंवा एप्रिल नंतर मैत्री चषक तुम्हाला पाहायला मिळेल. कालच आमच्याशी विचार झाला, काल मिटिंग झालं. कुरणमध्ये मोठी स्पर्धा बघायला मिळेल. आदरणीय रुपेशजी आणि यांचे पूर्ण परिवार तुम्हाला मैत्री चषक कुरणच्या मैदानावर बघायला मिळेल. पाम गावामध्ये आपण बघणार आहोत पाम धमाका एप्रिलच्या महिन्यामध्ये, ती एक मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. अशा बऱ्याचशा स्पर्धा आहेत. 7 ते 8 स्पर्धा या मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच कंपल्सरी आहे. ट्रॅक सूट, टी शर्ट नियम, क्रिकेटचे नियम आहेत ते. चला इंजुरी टाइम पकडला जाईल, त्याच्यासाठी 30 मिनिट पकडले जाणार नाही, घाबरू नका. नो डाऊट. काय स्पर्धा आहे हो. टोटल 17 संघ बाहेर राहिले, नंतर केलं गेलं. आता पहिलं टोटल जर आता जे विचार केलं आपल्याकडे ही आपली 16 संघ, त्याच्यानंतर 17 संघ बाहेर राहिले. कारण आम्ही अगोदर सांगितलं फक्त आम्हाला 16 संघ, बाकीच्याला वाटलं की पण. आणि नंतर आता मॅच पर्यंत बरेच लोक सांगतात काका मिस केलं आम्ही, खरोखर सोडली स्पर्धा. अशी युट्यूबवर आपला मेसेज आला. हा दर्जा आहे आपल्या स्पर्धेचा. एक खेळ तुम्हाला दिलाय परवानगी, कारण तुमचा खेळाडू इंज्युअर झालाय. आमच्या आयोजकाकडून परवानगी दिलाय, कारण खेळाडू इंज्युअर झाल्यानंतर पसंती नसते. फक्त ही मॅच, ही मॅच फक्त परवानगी दिली गेली. इंज्युअर झाला आणि अगोदर सांगतो सर्व संघांनी नोंद घ्या, भिंतीला पकडून कॅच घेतला तर विकेट आहे. चला आपण जाऊया. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अतिशय मोठी रंगतदार लढत. काय स्पर्धा बघायला मिळते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिली जावी असा देखणा रुबाबदार सोहळा. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावल्यात घेतलाय. घोषांकी क्षेत्र ज्याला आपण म्हटलं जातोय त्या क्षेत्रात जातो चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 46 धावा. काय पहिला सामना आपण बघितला. अप्रतिम बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. विपुल आल्याला रिव्हर्स षटकार मला त्याच्या सामनाची चित्र बघायला मिळाली. 49 धावांसाठी ज्या पद्धतीने दांडी संघाने झुंजवला तेवढं मनापासून त्याचं कौतुक. एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. पहिल्यांदाच 8 षटकाचा सामना खेळवण्यात आला आमच्या भागामध्ये. सरळ चेंडू टटवला आहे, चेंडू जातो लॉंग ऑन रिझनला. 1 धाव बघायला मिळते. चोरीचं उडतं इथे बाकी थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 49. 48 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी स्पर्धा आपण आजच्या दिवसात बघत होता. दुसरा सामना एका साईडला फ्रेंड्स सरावली स्वतंत्र म्हणजे लोकल संघ या मैदानातला आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळत श्री चिंचोबा आलेवाडी. नाणेफेक जिंकली, प्रथम षटक स्वीकारलं, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. 6वं षटक बॅटिंग पॉवर प्ले मार्गस्थ आहे आणि बघता बघता फलकावर धावसंख्या लागल्या ते 48. एका साईड तुम्हाला हर्ष बघायला मिळतो, दुसऱ्या साईडला तुम्हाला अंकेश बघायला मिळतो. इंजुरीमधून पूर्णतः बरा होता अंकेशला आपण पाहिलाय. काय स्पर्धा गाजवल्यात. खैरा फाटकचं मैदान गाजवलं, गंगोत्री गाजवलं, फायर पास्टर गाजवलं. वाईड चेंडू जातो इकडे. पंच वाईड घोषित करतात. धावसंख्या 1 ने रायझिंग डिले वारी. हाईट फॅक्टर 1 बाउन्स आणि हाईट फॅक्टर आपण बघलं जाते की चेंडू पडल्यानंतर किती उचली घेतला असं बघायला मिळतं. वरुड गावची 2 पंच आपल्याला बघायला मिळतात. 49 धावा फलकावर लागल्या जातात. 6वं षटक मार्गस्थ आहे. एक दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात ती म्हणजे निश्चितच निलेश स्फूर्ती चषक सरावलीच्या मैदानावरती 50,000 रुपयाची मोठं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवलं गेलंय. नो बॉल पिचिंग खराब बघायला मिळते. इथे नो बॉल बघायला मिळतो. त्यात फ्री हिट असणार आहे. कशा 50 धावा या फलकावर लागल्या जातात. आजच्या दिवसातला पहिले 50 हे तुम्हाला बघायला मिळते ना मित्र. नो +1 म्हणजे 51 धावा झाल्यात.
थोडीशी महागडी गोलंदाजी, बॅटिंग पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं धडपडीचं डावफलक फलंदाज असल्यामुळे आपली लाईन अँड लेंथ थोडीशी बिघडली जाते. हरीश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. रॉबिन लिंक पद्धतीने खेळली जाणारी महाराष्ट्रातली नव्हे तर पालघर जिल्ह्यातली ओपन स्पर्धा ही पहिली आम्हाला बघायला मिळते. यॉर्कर लेनचा चेंडू, फ्रीटचा कोणत्याही पद्धतीचा फायदा उचलता आलेला नाही. गुड बॉलिंग, खरोखरच कौतुक करायला पाहिजे. धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि धावसंख्या होती ती 52 धावा. बघूया 70-75 किती मोठी धावसंख्या बघायला मिळते. 6वं षटक मार्गस्थ आहे आणि 6वं षटक बघितलं तर आपण बॅटिंग पॉवर प्ले म्हणून बघितलं जात आहे. आता बाकी अंकिश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. समोर गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे निश्चितच कुशल. हो मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून जातो. ताशी 130 किलोमीटर सरळ जातो. यष्टी रिक्षा हातामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातोय. या षटकातला शेवटचा चेंडू बॅटिंग पॉवर प्ले मधला 6व्या षटकातला आपण बघत आहात. समोर फलंदाज अंकिश बघायला मिळतो तुम्हाला. पॉइंट, कव्हर, रॉंग ऑफ, मिड विकेट, मिड ऑन, स्क्वेअर लेग हे पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू पूल केलाय. चांगलं क्षेत्रक्षण तिकडे पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या रिझनला तिथपर्यंत धावसंख्या 1 ने पूर्ण वाढते आणि विचार केला तर 6 षटकं संपलीत आणि फलकात धावसंख्या लागल्या 53. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. डीजे तुम्हाला बघायला मिळते ते म्हणजे फ्रेंड्स रावडी संघाकडनं सुसज्ज असं बनवलेलं आहे सभागृह. उत्कृष्ट दृष्टीने बांधलं गेलं. आपण जर बघितलं एखादं नाट्यगृह पाहिलं आणि त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि इकडचे सीट कार्यक्रम ठेवला तर सरळ डोक्याने बघता येईल. बरेचसे असं स्टेजेस बांधलेत पण विचार केला नाही. उंच डोकं बघायला मिळते. मग टेक्निकली कशा पद्धतीने असावं. गुड तुम्हाला सिव्हिल प्लॅनिंग बघायला मिळेल. आर्किटेक्ट आणलं गेलं. त्यांच्या मैदानातल्या आमच्या खेळाडूंना बोलवलं गेलं. कशा पद्धतीने तुम्हाला हॉल आणि स्टेज हवं आहे ते बघितलं आणि असंख्य लग्न या मैदानावर साकारली जातात. एक चांगलं सुसज्ज आयोजन बघायला मिळते आणि गावामध्ये घरं झाली. घरं आल्यामुळे रस्त्यावर मंडप येतात आणि मंडप आपण टाकलं की बाकीच्यांचं येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्यानंतर ही मैदानं बाकी दिली जातात स्वस्त दरामध्ये आणि फक्त सरावलीकरांना दिलं जाते. ह्याची कृपया नोंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 6 षटकं 53 धाव फलकावर बघायला मिळतात. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. समीक नावाचा नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. टोटल आपण जर विचार केलात ना आलेवाडीकडे 33 खेळाडू आहेत आणि या 33 खेळाडू प्रत्येक टुर्नामेंटला वेगवेगळे तुम्हाला 3 खेळाडू बघायला मिळतात. समीक नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. अंकिश इन्फॉर्म. समीक राऊंड विकेट मारा करतोय. काय थ्रो केलाय. परफेक्ट टायमिंग बघायला मिळतोय. अशा पद्धतीने हा षटकार कसा गेला माहिती का. पक्षाने घरटं बांधावं आणि आपल्या बाळाला उडवायला शिकावं तसं आपलं पहिलंच उड्डाण तो झाडावर झेप घेतोय. काय अफरातून टायमिंग बघायला मिळतोय. म्हणून त्याच्या इंजुरीसाठी लोक घरी पाया पडायचे की आमच्या अंकिशला लवकर बरे होऊन दे. डॉक्टर तर सांगायचे आप तो अच्छे हो जाएंगे तो उनका काम ही है. पण तो असंख्य खेळाडूचं प्रेम का होतं का हा दर्जा बघायला मिळतो. हा क्लास फलंदाजी बघायला मिळतोय. काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला. 59 धावा फलकावर लागल्या जातात. कमीत कमी प्रॅक्टिस करणारा हा कमी खेळाडू आहे कारण कामधंदा पहिला समाट नोकरी अटेंड करतो. मेडिकली टोटली फिट नाही आहे पण आता आपण प्रयत्न करताना ओव्हर पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेला. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करताना हा तुम्हाला समीक नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. पुन्हा चेंडू टटवला सरळ हातामध्ये सुटला गेलाय. इथे बाकी कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडलाय तो कोणी त्या खेळाडूचं नाव आहे
मानव नावाचा खेळाडू. पप्पाने मला वाटतं माझ्या कॉमेंट्रीमध्ये अबाव 40 मध्ये झेल सोडला होता बेटेगावच्या गावामध्ये आणि आज पोराने तेच काम केलंय. यंगस्टर तुम्ही हो, तुमच्या हातातून झेल का सुटतात? कारण एवढा इनफॉर्म बॅट्समन आणि स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही खेळतात. ह्या जुदांचा किती फायदा उचलला बघूया. पुन्हा आता हरीश नावाचा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. समीक नावाचा गोलंदाज हा पाहायला मिळतोय. विचार केला आपण फिल्डिंग ऑफसाईड बघायला मिळतो. पॉइंट कव्हर, गली कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला बघायला मिळते. मिड ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते. हे खेळाडू पाहायला मिळतात. मोठा फटका खेळला, इथे चेंडू फसलाय, हातामध्ये जातोय आणि इथे बाकी आउट आहे. टेकून कॅच आउट आहे, नो डाऊट. तुम्ही धास्ती करू नका, भिंतीला टेकून देखील कॅचेस घेऊ शकतात. आणि इथे बाकी आउट होतोय तो हर्ष नावाचा खेळाडू. हास्य आउट होतोय आणि नवीन फलंदाज जात आहेत ते चिन्मय. काय क्रिकेट खेळत. 10-15 षटकाची मॅचेस गतवर्षी आपल्या कॉलेजसाठी केलं. 250 आपण नांदगावच्या क्रीडांगणावर बघितल्यात आणि एक दर्जेदार स्पर्धात्मक क्रिकेटपटू आणि एक दर्जेदार क्लास आपण पाहिलात तो तुम्हाला बघायला मिळतो. पण दोन्ही साईडला मोठे संघ आहेत. आपण एवढं विसरून चालणार नाही की 8 फलंदाज श्री चिंचोबा संघाकडे आहेत. काय जुन्या खेळाची आठवण येते हो. एका साईडला आपण आझादींचा दीपक नायर नावाची फलंदाजी आठवण येते. डावखुरा फलंदाज काना भरवाडला पाहिल्यानंतर आपण बघितलं ओमकार संघाच्या अपोलो चिंचवडच्या नितीन अकरे, कमलाकर केणी जे मधला पैत येऊन खेळायचे. अशा 8 षटकाच्या मॅचमध्ये फायर पासमध्ये आपण बघितलं संजय सावंत सारखा मधला पैतला खेळायचा. मग हरेश गरज, दिनेश पप्प्या, केतन आणि छोटा केतन, मोठा केतन, अशा प्रत्येकाच्या आठवणी इथे उजाळा बघायला मिळतात. असे असंख्य क्रिकेट म्हणून 8 षटकाच्या सामन्याला की आमच्या समालोचन बघायला मिळतो. आम्ही घेडलोय, आम्ही समालोचन करतो ते शिकलोय आणि म्हणूनच त्या स्पर्धेची आठवण बघायला मिळते. म्हणून तो म्हटलं जातं ना, मरावे तरी कीर्तिरूपे उरावे. आणि हे कीर्तिरूप आम्हाला नीरज भाऊकडनं बघायला मिळते. काय अजरामर सपोर्ट दिला हो. न क्रिकेट खेळता नाव कमवण्याची संधी नीरज भाऊकडनं बघायला मिळाली. पहिला चेंडू हवेमध्ये, कव्हरचा खेळू चेंडूच्या पाठीमागे जातो, झेल उलके पाहायचा आणि इथे बाकी येरे माझ्या मागल्या गेल्या यस सर म्हटलं आणि पुन्हा आपल्या मैदानामध्ये आलं. इथे बाकी स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही कशा धावा करत ते पाहायचं आहे. चला, निश्चितच आपले सर्वांचे लाडके आदरणीय पास्तळगावचे आमचे निश्चितच एक अनमोल रत्न म्हणून आपण बघितलं. विदुर पाटील साहेब आज येऊ शकले नाही, बाहेर आहेत, पण त्यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्हाला शुभकामना दिल्या की स्पर्धा चांगल्यापणे पार पडावी आणि प्रत्येक संघाला माझ्या शुभकामना. अशा पार पावसाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, माजी सरपंच, अनेक मोठमोठी पदं भूषवणारे आमचे आदरणीय विदुर पाटील साहेबांनी तुम्हाला नुकताच माझ्या मोबाईलमध्ये मेसेज केला आहे की संपूर्ण संघाला माझ्या शुभकामना. धन्यवाद विदुर पाटील साहेब. असंच प्रेम आमच्या क्रीडांगणावर तुमचं कायम असू द्या. भूषणने पहिला चेंडू टटवला आहे, सरळ जातो डिक्लेअर झोन मध्ये. आम्हाला एका भूषणची त्या 4 षटकाराची आठवण इकडे आता जेव्हा विसरता चालणार नाही. कारण फ्रेंड्स रावली संघ संकटात सापडत असताना ज्या पद्धतीने भूषणने एक स्पर्धा गाजवली होती, कोण विसरू शकतो ती स्पर्धा. धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धावसंख्या 61. आजच्या दिवसात ती सर्वात मोठी धावसंख्या या सामन्यात तुम्हाला बघायला मिळते. समीक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अंकिश नावाचा फलंदाज स्ट्राईकला आहे. लॉंग ऑन, मिड विकेट हे 2 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतात. यॉर्कर लेनचा चेंडू, बुम बुम बुमराची यॉर्कर तगळ बघायला मिळते. काय सुंदर पद्धतीने खेळून काढलंय. धगधगता आगीच्या गोळ्याला कसं थांबवावं हे तुम्हाला बघायला मिळते. गुड बॉलिंग, काय क्लास दर्जा बघायला मिळतो. म्हटलं ना, विकेटमध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये कौशल्य असेल, तुम्ही करू शकता. षटक संपले 6 आणि फरका धावसंख्या लागलाय 61 धावा. काय मोठी लाईनअप फ्रेंड सरावलीकडे बघायला मिळते. आणि म्हणूनच तो गतवर्षी त्यांनी खैरा फाटाकोच्या दोन्ही स्पर्धा जिंकण्याचं काम केलं. लाख मोलाची स्पर्धा जिंकले, 50,000 स्पर्धा जिंकले, गंगोत्रीची स्पर्धा जिंकले. विक्रमगडमध्ये एक त्यांची मोठी स्पर्धा असते, सतत 2 वर्ष जिंकण्याचं काम त्यांनी केलं. धावसंख्या झाली ती 61, 61 धावा. 7 षटक 61 धावा. शेवटचं षटक आहे, बघूया कोण टाकतोय. चला, 30
30 मिनिटं झालीत, फक्त 12 सेकंद झाली आणि इंजुरी टायमिंग आम्ही बघितला म्हणून तिकडे कोणते पेनलाइज होत नाही आहे, कारण इंजुरी टाइम मध्ये आमची कमीत कमी 4 मिनिटं गेली. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, मानव नावाचा गोलंदाज हा तुम्हाला बघायला मिळतो. त्यांच्या वडिलांचं नाव जर सांगायला पहिला हॉन्टन खेळाडू आपल्या भागात बघायला संतोष ठाकूर. तदनंतर बाकी तुम्ही आमचा काम खेळाडू पाहिला विशाल खोत, पण त्याच्या अगोदर खेळणारा खेळाडू होता, कमी खेळला म्हणून लोकांना दिसला नाही, पण त्या संतोष ठाकूरचं मनापासून आभार मानायला पाहिजे. ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला आज देखील अबाव 40 मध्ये खेळताना आपण पंकज इलेवन मुरबा गटातून बघत आहात. सातपाटी मुरबा नांदगाव आलेवाडी हा जो गट आहे अबाव 40चा, त्या गटातून त्या खेळाडूला आपण खेळताना त्यांचा सुपुत्र मानव इथे बाकी करत असताना 7 षटकं 61 धावा आणि इथे बाकी त्याला हिटमॅन म्हणून संबोधलं जातं सरावलीचा, तो तुम्हाला बघायला मिळतोय भूषण. चेंडू टटवलाय, परफेक्ट टायमिंग होतोय आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा लॉंग ऑफ द डोक्यावर ना. मी सुरुवातीत तुम्हाला का म्हटलं हिटमॅन, का मनगटाच्या जोरावर खेळणारी ताकद त्या भूषणकडे बघायला मिळते. ज्याप्रमाणे भारतीय संघातला रोहित शर्माला हिटमॅन म्हणतात, तसा पद्धतीचा हा हिटमॅन तुम्हाला स्पेन सरावलीचा बघायला मिळतो. 67 धावा पलकावर तडाखे बंद फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलाय. इथे खालचा चेंडू चांगला पण ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातोय. गुड फिडिंग चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मिड विकेटला बघायला मिळते. 1च धाव पाहायला मिळते. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. थोडंसं खराब शरीर बघायला मिळते. चेंडू सीमा पलीकडे पाहायला मिळते. हिटमॅन का म्हटलं जाते हे मला ह्या मैदानावर सिद्ध करतात. तुम्ही भूषणला बघत आहात, हा देखील जुनाकडे 72 धावा या फलकावर लागल्या जातात. एक मोठी रंगतदार बघायला मिळते. 6 फलंदाज हे परिपक्व आहेत. रोजच्या मैदानावर प्रॅक्टिस करत असताना आणि जसं ग्राउंड असेल ना तसे मैदान, सिमेंटची विकेट असेल मग सिमेंटवर प्रॅक्टिस करायची, मातीची विकेट असेल मातीवर प्रॅक्टिस करायची, त्या पद्धतीने अंगगुण मानले जातात. पुढच्या प्रसंगाला पुढचा चेंडू नकल गेन इथे बाकी डग तुम्ही झालात, तुमच्या कमरेवर बॉल आहेत, तुम्ही पूर्णतः डग झाला. गुड अंपायरिंग बघावं लागेल. इथे बाकी पायचीचं विकेट पकडलं आणि भूषण आउट होतो. पण भूषण आउट होताना त्याने आपलं काम काय केलंय, 4 चेंडू आणि 11 धावाच्या आकर्षक खेळी करताना भूषण मैदानाच्या बाहेर येतोय. आणि आता त्याच्या जागेवर पाहायला मिळतो नवोदित खेळंदाज कुंजल. तुम्हाला बघायला मिळतो कुंजल. टोटल विचार केला फलका धावसंख्या लागलाय ती 75. एकच चेंडू बाकी आहे ना, 1 to go. या इनिंगचा शेवटचा चेंडू आपण बघत आहोत. 75 धावा अशा मोठ्या धावा उभारल्यात. 73 73 धावा झाल्यात. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसने धावा करायच्या आहेत. गडी बाद झाला म्हणजे फक्त 6-8 षटकं संपली आणि धावसंख्या झाली ती वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 निवडल्या. धावसंख्या ती 74. चला जा क्रॉस करा, चला घाई करा प्लीज. नियम प्रत्येकाला आहेत. 74 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आजच्या दिवसातला दुसरा सामना. एका साईडला श्री चिंचोबा आलेवाडे विरुद्ध फ्रेंड्स सरावली. 4 संघ तुम्हाला सुरुवातीचा सामना आपण बघितला. बेटेगाव विरुद्ध दांडी शेवटच्या क्षणापर्यंत चित्तथरारक लढत ही मैदानामध्ये बघायला मिळेल. शेवटचा चेंडू 2 धावा असताना उत्कृष्ट षटकार आपण पाहिला आणि सामना विजयी झाला. आता आपण बघत आहात एका साईडला फ्रेंड्स सरावली आणि साई चिंचोबा
आलेवाडी पुनशाव. चेंज ऑफ पेज चेंडू होता, सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तिकडे पाहायलाच मिळते. चांगला थ्रो पाहायला मिळतोय, खराब थ्रो बघायला मिळते. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांशी जर विचार केला धावसंख्या होते ती 76 धाव, 76. तर टोटल 8 षटकं संपली आणि 8 षटका समजा विचार केला तर धावसंख्या होते 76 धावा. ह्या इथे बाकी फलकावर लागल्या जात आहेत. यानंतर बाकी यातला विनर, पहिल्या मॅचचा विनर बेटेगाव संघ आणि यातला विनर तयार राहायचा. ती मॅच आपण खेळवली जाईल म्हणून बेटेगाव संघाला विनंती आहे की आपले खेळाडू इकडे तिकडे गेले असतील तर कृपया करून आपण ते गुडा की यापुढील सामना आपल्या असेल वेळेवर प्रत्येक सामने खेळायचे आहेत. बघूया मी कशा पद्धतीने कोणी फलंदाजी केली हे सांगतो. सागर ज्यांनी 15 धावा काढल्या, त्यानंतर बाकी दिवांशू यांनी 5 धावा काढल्या, दीपेश यांनी 7 धावा काढल्या. अंकेश किती धावा खेळला बघा, अंकेशच्या धावा सांगायच्या आहेत आम्हाला. 14 धावा या अंकेशकडून तुम्हाला बघायला मिळा. हर्ष 24 धावा, 24 धावा त्याने काढल्यात. चिन्मय 0वर बाद झाला. भूषण याची तडाखे बंद 11 धावाचे खेळ तुम्हाला बघायला मिळाले. अशा पद्धतीने बघितलं गोलंदाजी जर बघितली तर कुशलाम सगळे गोलंदाजी महाग. जतीनची चांगली गोलंदाजी बघितली, जतीने दुसऱ्या षटकात 6 दिला, हर्ष देशात 6 दिला. त्यानंतर बाकी 78 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. आणि जसजसा सामना पुढे येईल तुम्हाला एक मधुर आवाज बघायला मिळेल. निश्चितच ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या लेदरमध्ये त्यांची कॉमेंट्री ऐकण्याची एक नजाकत, शब्दफेक वेगळी बघायला मिळते. आणि ऐकूया एक मधुर गोड आवाज ज्याने नवली गावातून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळापासून बघता बघता प्रत्येकाला हवा असा वाटणारा एक मधुर समालोचक आपल्याशी जुळतोय. आमचे छोटे बंधू 77 आमचे छोटे बंधू आपल्याला बघायला मिळतात मंथन घरात.
सहर्ष स्वागत आहे फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025. अतिशय सुंदर असं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. आता यातील विजेता खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की जो जिंकेल तो बेटेगाव या संघासोबत खेळेल तिसऱ्या मॅच मध्ये. चला सरावली टीम आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली 8 षटकं आपण पाहिली, पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला आणि पहिल्या इनिंग मध्ये फ्रेंड्स सरावली या संघानं 76 धावा जमवल्या. 77 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजचा पहिला दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय आणि यापुढे 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला या सरावलीच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. यजमान संघ विरुद्ध आलिवाडी, श्री चिंचोबा आलिवाडी अशा या 2 संघांमध्ये ही लढत हे द्वंद्व युद्ध बॅट आणि बॉल मधील आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा म्हटले की आयोजकांचं घर कमी आणि मैदान जास्त हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि आमच्या सरावलीकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अतिशय सुंदर असं दैदिप्यमान आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 8 षटकांचे सामने, 8 ओव्हरचे मॅचेस खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते यंदाच्या वर्षामध्ये सरावलीकरांनी दाखवून दिलं की आम्ही देखील व्यावसायिक क्रिकेटच्या दर्जाला मात्र प्राप्त करणार असं देखणं आयोजन आम्ही करू आणि ते करून दाखवलंय. यंदाच्या वर्षामध्ये आपण 16 संघांना प्राधान्य देताना दिसतील. यंदाच्या वर्षी 5 दिवसांची आहे, पुढील वर्षात मे बी ती 8 ते 10 दिवसांवरती ही स्पर्धा जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती सुयशला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे शुभम. जिंकण्याकरता आपण पाहतोय 77 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आजच्या दिवसात ॲज अन कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि ज्यांचा आवाज संबंध पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो असे दीपकजी संखे सर हे देखील आमच्या समवेत आहेत. चला आपण सुरुवात आता क्रिया. टायमर इथे मात्र आमचं चालू केलं जाईल. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती अंकेश. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे कंट्रोलेबल फटका नियंत्रणामध्ये खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. पहिल्याच बॉलवरती अगदी दमदार सुरुवात, चौकार 4 धावांनी. अजून 7 मिनिटांनी पहिला चेंडू पडला गेलेला आहे. काय कमालीचा फटका, आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र दिशा चांगल्या प्रकारे दिली फलंदाज सुयशने. 4 धावा जमवल्या आपल्या टीमसाठी. षटकातील दुसरा बॉल अंकेश घेऊन तयार. अतिशय वेगवान हा चेंडू. पंचांकडे जोरदार आत्मविश्वासात्मक अपील. डिफ्लेक्शन मात्र तिथे काही पंचांना जाणवलं नाहीये. डॉट बॉलची सांगता तिथे पाहायला मिळते. बघा पहिला बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर आता अंकेशला आपण पाहतोय त्यानं गती परिवर्तन केली, टप्पा देखील बदलला. अगदी वेगामध्ये आलेला चेंडू, हलकीशी हरकत तिथे पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. व्हॉट अ बॉल अंकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. हार्दिक पांड्या ऑफ सरावली म्हणून याचा उल्लेख मी नेहमी करेन की अष्टपैलू खेळाडू कसा असावा, तर त्याचं उत्तम उदाहरण अंकेश घरत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अंकेश. व्हॉट बॉल, जबरदस्त. काय दोन्ही चेंडू या अगोदरचे आपण पाहिले, चांगल्या टप्प्यावरती हाताळले. जी खांद्यातली ताकद आहे ती मात्र अंकेशने यावेळेला मात्र दाखवली. जो गोलंदाजीतला क्लास आहे तो सध्या तरी पाहायला मिळतो अंकेशकडनं. चेंडू झाले 3. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार अंकेश. अगदी चांगला बॉल ऑफसाइडला चेंडूला खेळले. कव्हरच्या रिझन मध्ये थोडंसं फंबलिंग आतेशकडनं पाहायला मिळालं आणि त्याचाच बेनिफिट फलंदाजांनी या ठिकाणी उचललाय. या एका धावेने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5. आपण पाहतात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 दिवस पहिला. अगदी चांगलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. हिरवळ देखील आपल्याला पाहायला मिळते. थेट प्रक्षेपण देखील आपण अगदी सुस्पष्टपणे पाहतायत. या स्पर्धेचं ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती कॅमेरामन देखील आमचे अगदी चांगलं वर्क करत असताना बंटी कुंभार यांना आपण पाहतायत. उजवा आणि डावा अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुयशने 1 रन काढली. त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती शुभमला आपण पाहतोय. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार राऊंड द विकेटने अंकेश.
5वा चेंडू राईट राऊंड द विकेटने. हो हो हो, अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. बघा वैविध्यता जी आहे ती पाहायला मिळाली आहे या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती फटका जरूर आला चौकाराचा, त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं अंकेशने. प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे त्यांना हाताळलेले आहेत. असे 5 चेंडू या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे हाताळतोय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अंकेश. अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलं. मैदानी लगत चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. दीपेश तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या एका धावेने षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय श्री चिंचोबा आलेवाडी या संघाची धाव फलकावरती झाली आहे बिनबाद 6. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाकरता एक्झॅक्ट किती वेळ वापरली गेली तर 4 मिनिटं ही वापरली गेली आहे. षटक क्रमांक 2 अक्षय घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवरती अक्षय घरातला आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली या संघाकडनं खेळताना सातत्याने पॉवर प्लेची ओव्हर्स जेव्हा असते तेव्हा अक्षयला प्राधान्य दिलं जातं आणि तीच गोलंदाजी चांगली अक्षयची या पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने जेंटल पुश तिथे पाहायला मिळतोय. सागर तिथे येत आहेत, चेंडूला उचलतायत. उल्लेख सागरचा तर डेफिनेटली होईल या सत्रामध्ये, कारण की सुरुवात जी असते ती खूप महत्वाची असते आणि चांगली सुरुवात झाली त्याच्यानंतर धावा या मोठ्या प्रमाणामध्ये देखील आपल्याला येताना दिसतात. 15 रनची ती खेळी पहिल्या इनिंगमध्ये सागरकडनं आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पहिल्या षटकाकरता 4 मिनिटं ही गेलेली आहे. टायमर ऑन आहे दीपेश, लक्ष असू द्या वेळेकडे देखील. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने अक्षय. अगदी चांगला बॉल. सागर तिथे वेगाने झेपवले. चांगली फेकी ऑन द स्टंप, डायरेक्ट हिट रनआउटच्या माध्यमातून लागतोय. इथे पहिला धक्का श्री चिंचोबा आलेवाडी या संघाला. चला जास्त टाइम स्पेंड करू नका. या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला होता. एकच गोष्ट वारंवार सांगणं आम्हाला देखील आवडत नाही. फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्ही तयार का नाही राहत? बाद झाल्यानंतर त्वरित नवीन फलंदाजांना आतमध्ये येणं गरजेचं आहे. बघा ग्रामीण क्रिकेटचा दर्जा केव्हा सुधारेल जेव्हा तुम्ही ग्रामीण क्रिकेटमधली शिस्त पाळाल आणि शिस्त पाळणं हे प्रत्येक संघाची प्रत्येक खेळाडूची ही जबाबदारी आहे. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती 7 पाहायला मिळते. 77चं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता मात्र संघ जरूर आपण म्हणू शकतो की बॅकफूटवरती खेळताना दिसतोय. पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झाले क्रीजवर जयेश.
षटकातील चौथा बॉल घेऊन अक्षय तयार. अगदी चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलं जात आहे. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एक तिथे पाहायला मिळाली. सरावी संघाला या मैदानाचे बारकावे माहीत आहेत. सातत्याने या मैदानावरती सराव करत असतात आणि त्याच्याचमुळे मात्र त्यांना स्ट्रॅटेजी काय आखायची आहे, या मैदानावरती क्षेत्ररक्षण कसं सजवायचं आहे आणि तेच यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सजवलं गेलंय. दोन फिल्डर्स आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. वाईडिश लॉंग ऑफला आपण दीपेशला पाहतोय. त्यानंतर मिड विकेटला डीप मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. दिव्यांशूला आपण मिड विकेटला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार अक्षय घरत. अगदी चांगला बॉल वेगामध्ये टाकलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुढचा बॉल या षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या ठिकाणी आपण पाहतोय तर चेंडू झालेले आहेत आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू. या षटकामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर अक्षयने मोजल्या गेलेत 3 धावा मोजलेल्या आहेत. हे देखील इकॉनॉमिकल षटक अक्षयचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अंकेशने 6 धावा या दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर अक्षय आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना. इथे मात्र लेग ग्लासचा फटका अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली मिड विकेट रिझनला. दिव्यांशू तिथे मात्र वेगाने येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि या एका धावेच्या साहाय्याने षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 10 धावा. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाचं कौतुक करावं लागेल, कारण की जी टाइम मॅनेजमेंट आहे, वेळेचं व्यवस्थापन अगदी योग्य प्रकारे प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाला देखील आपण पाहिलं सरावली संघाकडनं 4 मिनिटं वापरली गेली. या षटकाला देखील 4 मिनिटं वापरली गेली. इम्पॅक्ट चांगल्या प्रकारे सोडला गेलाय. 8 मिनिटं वापरली गेली. 2 षटकांचा खेळ झालाय आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 10. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं हाताळणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या वेळेमध्ये ती वेळ जर पाळली गेली नाही तर शेवटच्या षटकामध्ये ॲज अन पॅनल्टी म्हणून तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती सागर. चला सरावली टीम जास्त टाइम स्पेंड करू नका. तुम्हाला देखील जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 6 आल्या. त्यानंतर अक्षयच्या षटकामध्ये 4. आता सागर कशा प्रकारे गोलंदाजी करेल इथे मात्र फुल टॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. दीपेश तिथे येत आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण गुड स्टॉप. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहेत. सागर देखील म्हणतायत की झेल व्हायला हवा होता, कारण की चेंडू हवेमध्ये होता, वेळ होता फिल्डरकडे, परंतु स्टार्ट तिथे दीपेशने घेतली नाही आणि त्याच्यामुळे चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. चेंडूला अडवण्याकरता मात्र त्यांनी प्राधान्य दिलं. धावसंख्या आपण पाहतोय तर 2 धावांनी झाली आहे धाव फलकावर 12 धावा. इथे मात्र अगदी चांगला बॉल बॅटच्या खालच्या कडेत चेंडू लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय तर अजूनही स्थिरावली गेलेली आहे 12. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 34 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 65. इथून आता मात्र अटॅक करावा लागेल. धावा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जमवायच्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या बाजूला घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 13. 3रं षटक सुरू आहे. अजून मात्र संत फलंदाजी पाहायला मिळते. खास करून पॉवर प्लेची 2 षटकं. तुमच्याकडे संधी होती मोठे फटके खेळण्याची, परंतु ती संधी गोलंदाजांनी उपलब्ध करून दिली नाहीत. खास करून आपण पाहिलं फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून अक्षय आणि अंकेश पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. काय कमालीची गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. सागर षटकातील 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. हो इथे मात्र गती परिवर्तन
खूपच बाहेर गेलेला चेंडू पाहायला मिळतो. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेले आहेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. धावा जमवणं आता खूप गरजेचं आहे श्री चिंचोबा आलेवाडी या संघाला. षटकातील चौथा बॉल, अगदी चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती बीट केलं जाते फलंदाजाला. बोट मात्र फिरवली सागरने. या डॉट चेंडूने आपण पाहतोय तर जास्त काही हरकत नाहीये. धाव फलकावरती फक्त 14 वरती अजून थांबलाय. धावा या मात्र तुम्हाला आता मोठ्या प्रमाणात जमावे लागतील. इथे मात्र आपण पाहतोय खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. वाईटचे संकेत पंचांकडनं पाहायला मिळालेत आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. आता दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहताय काहीतरी चर्चा झाली. आता ती चर्चा सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून डेफिनेटली असेल, कारण की टार्गेट चेस करायचं आहे आणि धावांचा पल्ला मोठा गाठायचा आहे. इथे मात्र अटॅकिंग अप्रोच फलंदाजांना स्वीकारावा लागेल. षटकातील पुढील बॉल, इथे मात्र गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. येणारा प्रत्येक डॉट बॉल आता श्री चिंचोबा आलेवाडी या संघावरती दडपण घेऊन येईल. षटकातील शेवटचा बॉल, खूपच खराब बॉल इथे आपण पाहतायत. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाताना पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचे संकेत आले आणि या वाईट बॉलने आपण पाहतोय 16 रन हे झाले धाव फलकावर. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न झाला आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत. 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही आलेवाडी संघाला 61 धावा बनवायच्या आहेत. आता प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतायत हाताळण्याकरता सज्ज झालेत आतेज. बघा जर स्ट्रॅटेजी आपण फ्रेंड्स सरावली संघाची पाहिली तर 4 षटकांकरता 4 वेगळे गोलंदाज वापरले. पहिल्या षटकामध्ये अंकेशला आपण पाहिलं, त्यानंतर अक्षयला आपण पाहिलं, त्यानंतर सागरला आपण पाहिलं आणि आता 4थं षटक आतेज घेऊन तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय की काय? येस, सागर चेंडूखाली अगदी चांगलं जजमेंट केलं आणि झेल देखील टिपला गेलाय. इथे जाते विकेट आलेवाडी संघाची. युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडलेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट सरावली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतायत, निलेश स्मृती चषक 2025. त्यानंतर मैदानाच्या चौ बाजूला देखील आपण पाहिलं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानावरती देखील जे श्रोते वर्ग इथे उपस्थित झालेत, प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. षटकातील दुसरा बॉल घेऊन आदेश तयार. आतिश राऊत एक मोठं नाव आहे, गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे. त्यांनी चांगली सेवा केली फ्रेंड्स सरावली या संघाकरिता. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन आतिश तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल, बॅटची कडा अँड टेकन.
आतिशने मात्र किमिया साध्य केली आहे. या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवलेत. क्लास बॉलिंगचा दर्जा इथे आतिशचा पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक बॉल आतिशचा आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर, मोहित. मोहित नव्यानं दाखल झालाय. ऑन हॅट्रिक बॉल आतिशचा. पाहूया हॅट्रिक साध्य केली जाईल का. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने होतोय तयार. आतिश राऊत. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे आणि तिथे किती धावा मिळतील. 1 खुशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 17. बघा आता सिंगल डबल खेळून तुम्हाला चालणार नाहीये तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. चांगल्या प्रकारे धावा जमवावे लागतील. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर 17 वरती स्थिरावली गेली आहे. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने आतिश. अगदी चांगला बॉल, लो फुलटॉसचा हा चेंडू होता. त्याला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सरावली संघाने सजवलेलं आहे आणि आतिशची गोलंदाजी देखील अगदी त्याच प्रकारे पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा सागर फ्रेम मध्ये येतोय परंतु बॉलच्या उलट्या दिशेने मात्र धावत गेले. जजमेंट लक्ष केंद्रित काही करू शकलेत नाहीत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर धावा या चांगल्या प्रकारे या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. 2 धावा या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 20 धावा. इथे मात्र चांगला फटका फुलर लेनचा मारा केला होता आतिशने. त्याला मात्र प्रत्युत्तर फलंदाजाने दिलंय. अगदी चांगला फटका. येस, 86. षटकार 6 धावा. चार षटकं जर आपण पाहिली तर 4 षटकं अगदी योग्य वेळेचं व्यवस्थापन सरावली संघाने केलेलं आहे. पहिल्या षटकाकरता 4 मिनिटं वापरली. दुसऱ्या षटकाकरता देखील 4. तिसऱ्या षटकामध्ये 5 मिनिटं आणि आता हे 4थं षटक हाताळण्याकरता देखील 4 मिनिटं. बघा हे वेळेचं व्यवस्थापन प्रत्येक संघाने जर केलं तर आम्हाला देखील बरं वाटतं की मग एक गोष्टीचा उल्लेख होत नाही की फास्ट करा, स्पीडअप करा. हा दर्जा मात्र सेट केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सतरा मिनिटं ही आतापर्यंत वापरली गेलेत. 4 षटकं झाली आहेत. जसं 5व्या षटकाला सुरुवात होईल या आपण ऐकूया दीपकजी संके सरांचा गोड आवाज. धन्यवाद. प्रतिम बघितल्यानंतर अंकेश जो षटक अतिशय हॅट्रिक नाही घेतला पण पहिला 2 गडी बाद केले होते. आता पुनश्च पाचारणे केला ते म्हणजे 5वं षटक. आपण 5वं आणि 6वं बॅटिंग करणाऱ्या संघाने घेऊ शकतात पॉवर प्ले. जर 5वं घेतलं तर 6वं कंपल्सरी तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यावं लागेल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू सागर यांचा. चेंडूला फ्लो केला आहे. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावर. 6 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ बेंच चेंडू होता. बॅक फुटला गेलाय आणि चेंडूला केला गेलाय फुल. या 6 धावांशी जर विचार केला तर फरकात धावसंख्या होती 32. 77 धावा या बाकी श्री चिंचोबा संघाला विजयासाठी करायचे आहेत. विरुद्ध श्री साई चिंचोबा सामना 77 धावा ह्या विजयासाठी करायचे आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि बघता बघता 32 धावा या फलकावर लागल्यात. अतिशय रुबाबदार देखणी अशी ही स्पर्धा. महाराष्ट्राच्या क्रिकेट इतिहासात नोंद घ्यावी असं 8 षटकाचे सामने सहसा कुठे बघायला मिळत नाही आणि ओपन लिंक सामने तुम्हाला बघायला मिळतात. मोठा चेंडू टटवला आहे. पुन्हा हवेमध्ये चेंडूच्या पाठीमागे जातोय खेळाडू दिव्यांशू आणि इथे बाकी झेल सुटला गेलाय. झेल सुटला गेला.
क्लासिक कॅचेस होतात दिव्यांशीच्या हातातून कॅचेस विन द मॅच ज्याला म्हटलं जातं. एक सोपा झेल धावसंख्या धावसंख्या 2 निवडून 34 धावा या फरकावर लागल्या गेल्यात. अतिशय सोपा झेल होता. शेवटच्या क्षणापर्यंत गेले. हातामध्ये चेंडू आल्यानंतर रिसेटला गेला. एक जीवदान मिळालं. या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलतात ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सागर गुड बॉलिंग. काय सुंदर चेंडू बघायला मिळतो आणि अंकेश नावाचं यष्टी रक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. अभेद्य भिंत म्हणून त्याला ओळखलं गेलं आहे आणि या मैदानावर कसं यष्टी रक्षण करतं पूर्ण वित्तभूत माहिती त्यांच्याकडे गोळा आहे. काय सुंदर दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला सागरकडनं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सागर काय चेंडूला बनवलाय. सरळ चेंडू जातो आउट ऑफ द पार. लॉंग ऑनच्या डोक्यावर 6 धावा. खणखणी शर्यत. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की हा फलंदाज शुभम जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असेल ते अशा तुम्हाला धावा बघायला मिळतील. कारण त्याच्या वडिलांची फलंदाजी देखील अशाच पद्धतीने आपण बघताना बघितलं. संतोष ठाकूर हे त्याच्या वडिलाचं नाव आणि आज तशाच पद्धतीची बॅटिंग करत असताना 77 धावा तुम्हाला विजयासाठी हव्या आहेत आणि फरकात धावसंख्या बघायला मिळतात 40 धावा. गुड बॅटिंग. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी 20 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता. बघा कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन बदललं गेलं. एक वेळ अशी वाहिली बोलली की एका हाती हा सामना विजय होऊ शकेल पण हा डावखोरा फलंदाज क्लिक झाला आणि आता बघता बघता 2 उटुंग षटकार आपण त्याच्या बॅटिंगून पाहिले. सॉरी हा शुभम म्हटला हा वेगळा आहे पण त्याच्या गावातला संतोष हा देखील रिव्हर्स स्वीप खेळायचा. शुभमकडे वेगळा दर्जा. हल्लीच्या 2 वर्षात जर गोष्टी केली तर निश्चितच आलेवाडी संघाचा एक मोठा उभवता फलंदाज म्हणून शुभमकडे पाहिलं. पुन्हा सागर याला देखील चेंडू ऑफ्टनच्या बाहेर अपील केले जाते. जोरदार अपील पंचाकडे मागितले जाते. दरम्यान नाही पंच म्हणतात तटस्थ क्रीजमध्ये आहे पण खूप वर्क आपण यष्टीरक्षकांना बघायला मिळते. अंकिश नावाचा यष्टीरक्षक. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण बघत आहात. 4 संघ एक दिवशी खेळले जातील. एकी संघाला 3 सामने खेळायला मिळतील आणि लीग मॅचेसच्या ओपन टुर्नामेंट हा पहिला तुम्हाला बघायला मिळतो. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश मूर्ती चषक हे आपण बघत आहात. आजच्या दिवसातला पहिला दिवसाचा दुसरा सामना प्रथम फलंदाजीकडून 77 धावांचं आव्हान दिलंय. शॉट ऑफ प्लेन. पुन्हा चेंडू टकरलाय. मिड विकेटच्या डोक्यावर खणखणीत षटकार 6 धावा. वॉट ऑफ बॅटिंग. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला शुभमकडनं बघायला मिळते. पहिला षटकार तुम्हाला बघायला मिड विकेटचा दुसरा पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावर तिसरा पुन्हा बघायला मिळाला मिड विकेटच्या डोक्यावरनं. तर एकंदरीत तुम्ही विचार केला 5 षटकं झालीत आणि 5 षटकावर धावसंख्या आहे ते 46. आता बाकी बॅटिंग पॉवर प्ले याची कृपया नोंद घ्या. 6वं षटक हे कंपल्सरी तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यावं लागेल. ज्या जीवदानाचा फायदा उचललाय ते जीवदान किती महागात पडते हे तुम्हाला आता काय बघितलं. षटकार मारल्यानंतर जीवदान मिळालं आणि ते जीवदान मिळालं 2 धावा. 18 चेंडू 31 धावा. बॅटिंग पॉवर प्ले यस. आता बाकी तुम्हाला बॅटिंग पॉवर बघायला मिळते. मी सुरुवातीला म्हटलं की या स्पर्धेचा एक नियम आहे कंपल्सरी 2 पॉवर प्ले. त्यानंतर बाकी 8 षटकाचं मॅच असल्यानंतर 5व्या किंवा 6व्या षटकात तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यावं लागते. जर तुम्ही 5व्या षटकात घेतलं नाही तर 6वं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला बघायला मिळतात. 160 तुम्हाला बघायला मिळतात. आपण ते मॅचेस बघतात. 18 चेंडू आणि तुम्हाला हव्या 33 धावा. 77 धावा विजयासाठी. आता बाकी गोलंदाज कोण तुम्हाला बघायला मिळतो बघूया. अंकेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये देखील अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकात टाकली होती. पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये सागर यांच्याकडनं 20 धावा आल्यात. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 4, तिसऱ्या षटकात 6, मग 10 आणि 20 अशा पद्धतीने टोटली 5 षटकं टाकली गेली आणि 5 षटकानंतर फलकात धावसंख्येला 46. 18 चेंडू आणि 31 धावा. अंकेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो मोहित. वेगवान मारा. काय गोलंदाजी बघायला मिळते. शोएब अख्तरची आठवण होते का क्रिकेट विश्वामध्ये असा आवाज काढून गोलंदाजी करताना पाकिस्तानचा शोएब अख्तर आपण पाहिलं होतं. लॉन टेनिसमध्ये असंख्य खेळाडू आहेत जे सर्व्हिस करताना फोरहँड मारताना बॅकहँड मारताना आवाज काढतो पण गोलंदाजी करताना आवाज काढणारा एकमेव गोलंदाज आपण बघितला होता शोएब अख्तर. त्यानंतर आम्हाला अंकिश नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय.
चेंडू फसलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, डिफेन्स शेवटवर पोस्टिंग आणि सरळ चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खणखणीत चौकार. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बॅकफुटला गेला, चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू जातो सीमा पलीकडे आणि अशा पद्धतीने 50 धावा या फलकावर लागल्या जातात. 50 ऑन बोर्ड. आता बाकी 27 धावाची आवश्यकता. चला, पाणी नसेल तर तुम्ही बॅट्समन घेऊन जा, तुमच्याकडे पाण्यासाठी घेऊन जा, एखादा खेळाडू येऊ शकतात. हा, आमचे आयोजक जातील, पाणी तुम्हाला पोचवलं जातील. काय पार्टनरशिप बघायला मिळते. सुरुवातीला झटपट 3 धक्के दिल्यानंतर 5व्या गडाच्या 4थ्या गडाच्या मोबदल्यासाठी एका साईडला शुभम आणि एका साईडला मोहित. 34 धावाची अभेद्य भागीदारी तुम्हाला दोघांकडनं बघायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग. 77 धावा ह्या विजयासाठी करत असताना एक मोठी भागीदारी तुम्हाला बघायला मिळते. आणि मी सुरुवातीला म्हटलं जिथपर्यंत तुम्ही मैदानावर थांबत नाही, मोठी भागीदारी होत नाही, तिथपर्यंत मोठा पायावर रस्ता येत नाहीये. आणि 8 षटकाचे सामने आहेत. मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कमी धावा संख्या देखील रोखू शकतात, मोठी धावसंख्या देखील चेस करता येते. कारण हे मैदान असं आहे, तुमच्याकडे परिपक्वता असेल, कारण डावखुऱ्याकडे जर कॅल्क्युलेशन असेल तर डावखुरा फलंदाज इथे खूप महाग बघायला मिळतोय. अजून देखील एक मोठे गोलंदाज, एक चांगले आम्हाला अजून देखील 27 धावाची आवश्यकता विजयासाठी. 77 धावा ही खूप मोठी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. 9व्या चेंडू या स्पर्धेसाठी वापरले गेले. यानंतर बाकी यातील विजेता आणि पहिला सामना विजेत्याला बेटेगाव, त्यांचा सामना खेळलेला बेटेगाव संघ आपला संघ तयार ठेवायचा. नो एक्सक्यूज, नो टाइम. पाणी आणलं गेलं होतं ना, पुन्हा पाणी न्यायचं आहे खेळाडू प्लीज. चला, जर खेळाडूला क्रॅम्प असेल तर आपण मैदानाच्या बाहेर जाऊ शकतात, तसं काही टेन्शन नाही आहे. पण इथे बघितलं एक चांगली भागीदारी, 34 धावाची अभेद्य भागीदारी. जर जीवदान मिळाला, त्या जीवदानानंतर 2 षटकार तुम्हाला बघायला मिळालेत. आणि मी सुरुवातीला म्हटलं ना की कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जिंको मॅच असं म्हटलं जाते. आणि जीवदानानंतर परिपक्वतेने क्लास फलंदाजी बघायला 3 षटकार त्याच्या बॅटीत आपण पाहिलं. पहिला षटकार खेचला स्क्वेअर लेगला, दुसरा खेचला लॉंग ऑनला, तिसरा खेचला मिड विकेटला. अप्रतिम 3 षटकार त्याने खेचले. आणि त्या 3 षटकारानंतर त्यानंतर तेवढीच चांगली साथ मोहित त्या फलंदाजाकडे दिले. ते मोहितने देखील एक षटकार मारलाय आणि नुकताच एक चौकार मोहितच्या बॅटीतून तुम्हाला बघायला मिळालाय. श्री चिंचोबा आलेवाडी संघ गतवर्षी त्याने 3 ते 4 फायनल मारल्यात. विक्रमगड वाडा मनोरच्या गटामध्ये मोठमोठ्या संघाला पराभूत घेण्याचं काम त्यांच्याकडे देखील पाहिलं. फ्रेंड सरावने म्हटलं की गतवर्षी त्यांनी देखील लाखाची स्पर्धा, खैरापाटकची 50,000ची स्पर्धा, खैरापाटकची गंगोत्रीचं चषक, अशा मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचं काम त्यांच्याकडून देखायला मिळालं. अजून देखील सामना इन आहे. आता बाकी तुम्हाला धावा हव्यात त्या म्हणजे निश्चितच 27 धावा. 16 चेंडू 27 धावा. 16 चेंडू 27 धावा. अंकेश नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय वेगवान मारा. चेंडू पडल्यानंतर सरळ बाहेर निघतो. पंच अवांतर धावांशी घोषित करतो. वाईड स्वरूपात धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 51. 51 धावा. फिल्डिंग बघायला मिळते. गली पॉइंट कव्हर लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळते, कारण हा बॅटिंग पॉवर प्ले आहे. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू तटवलाय, सरळ जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आणि इथे बघायला मिळतात 6 धावा मोहितच्या बॅटीतून. काय फलंदाजी बघायला मिळते श्री चिंचोबा आलेवाडी संघाकडनं. व्हॉट अ बॅटिंग. फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. 57 धावा झाल्यात. 20 धावाची आवश्यकता. 57 ऑन बोर्ड. ओ गुड बॉलिंग, रायझिंग डिलिव्हरी. चेंडू गुडला स्पॉटवर सरळ वरती निघून जातोय. अप्रतिम असा मारा तुम्हाला बघायला मिळतो. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडूफळीचं युद्ध आपण बघत आहात. फ्रेंड क्रिकेट क्लब आयोजित रिले स्मृती चषक आपण बघत आहात. आदरणीय अशोकजी वडे यांच्या ओहो हो इथे अपील केलं जातं जोरदार. आणि इथे बघूया पंच काय देतात. जोरदार अपील केलंय. बॅटची एस्ट लागला पण कॅरी कसं केलं हे पाहायचं आहे. बॅटची एस्ट लागला नो डाऊट, पण कॅरी कसं केलं दोन्ही पंच चांगलं विचारविनिमय. यस, अशा वेळेस अशीच गोष्ट करायची असते. जर माहिती नसेल तर आपण दोन्ही पंचांना विचारायचं आणि मग ते डिसिजन पेंडिंग करायचं. या मग आपणच बघायला या. एक पंच या कोणीतरी बघा, तुम्हीच बघा. आणि का थांबा, आमची कमिटी आहे बघतील, किंवा पंच पण या. या पंच एक या. ऍक्शन रिपोर्टवर पाहिलं जात आहे.
वाईट डाऊट पण नको. बॅटला पण टाकलं बघा. आपण काय नाही बोलणार. चला पंच आमच्या मैदानावर डिसिजन देतील आणि मग आम्ही एक्सप्लेन करू काय आहे ते डिसिजन दिल्यानंतर आम्ही एक्सप्लेन करणार. चिराग दादा सांगतात ना बॉल बाहेर आहे सांग ना चिराग नोट आउट. चला तशा पण नोट आउट दिलं गेलंय. गुड डिसिजन आणि आमच्या कमिटीच्या एक कमिटीचे मेंबर आहेत त्यांचं गुड डिसिजन. आता बघा सिच्युएशन काय 13-20 अजून देखील मॅच ही नाही. मोठी मॅच बघायला मिळते. चांगला कमबॅक केलाय या गोलंदाजाने. आतापर्यंत फक्त 11 धावा दिल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. गुड डिसिजन. आमच्या आयोजक कमिटीचं देखील मी तेवढंच कौतुक करीन. अंपायरचं देखील तेवढंच कौतुक करीन. पुन्हा अंकेश आपल्या सरकारला पुढचा चेंडू हात वाटायला बघत आहात. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर पॉईंट जातोय. काय पेस गोलंदाजी. इथे बाकी षटकं संपली ती 6 आणि फरकात धावसंख्या लागलाय ती 58. आता 12-19. आमच्या कॅमेऱ्यावर नवीन खरेद करतात. काय काय कामं नवीन खरेद करतात. सिव्हिलचं कन्स्ट्रक्शनचं काम पाहतात. चांगलं डीजे ऑपरेट करतात. चांगलं कॅमेरा वर्क हे देखील आमचे नवीन खरेद तुम्हाला पाहायला मिळतात. 12-19 धावा कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला कंपल्सरी चेसच्या माध्यमातून धावा कराव्या लागतील. 2 चेंडू या स्पर्धेमध्ये वापरले गेलेत. एका गोल 4 दुसऱ्या पंचाच्या पंचवीस 4. चला मॅच बॉल आमचा द्यायचा आहे. धावसंख्या झाला 12-19. 12-19 धावाची आवश्यकता. 58 धावा फलकावर लागल्या. 77 धावा विजयाचे करायचे. अतिशय मोठी रंगतदार लढत. बंटी कुंभार हे चांगले क्षणचित्र चिपटाना आपल्याला बघायला मिळतात. एक उत्कृष्ट कॅमेरामॅन आणि चांगला स्वभावाचा माणूस म्हणून बघितलं गेलं. आता बाकी गुन्ह्यासाठी पाचारण केलं जात आहे ते अक्षय ह्यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. नेहमीच पॉवर प्ले मधलं पहिलं किंवा दुसरं षटक हाताळताना जेव्हा फ्रेंड्स सरावली संघ खेळतो तेव्हा आपण बघत आहात. 12-19 धावा कंपल्सरी चेस करायचे आणि जीवदान मिळाल्यानंतर काय सुंदर फलंदाजी केला शुभम यांनी. एका दिवसात 4 संघ. रॉबिन लिंग पद्धतीने खेळताना आपण पहिली स्पर्धाही बघत आहात. या पालघर जिल्ह्यामध्ये 50,000 रुपयाचं भरघोस बक्षीस. उत्कृष्ट दगदगणारी ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज सायकल आणि ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज. क्षेत्ररक्षक. द्वितीय पारितोषिक रनर 25,000. सेमीफायनल 10,000. बॅट खेच गेला. इथे पाहायला मिळतो आणि गडी पास. इथे बाकी मोठा झटका बघायला मिळतो आणि आउट होतोय तो निश्चितच मोठा फलंदाज मोहित नावाचा फलंदाज. चला आपण फिल्डिंग क्षेत्रावर सजायचा प्रत्येकाला नियम आहे. 30 मिनिटांमध्ये 7 षटकं टाकायचे. अन्यथा जर तुम्ही टाकली नाहीत तर मग तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आत बघायला मिळेल. एक दर्जेदार स्पर्धा प्रत्येक जण आवर्जून वाट पाहतो. गतवर्षी देखील मोठी फेंट चषक खेळवलं गेलं. 6 षटकाचे सामने प्रत्येक झाले. विजेता संघ आपण बघितला तारापूर निलेश फायटर संघ हा गतवर्षीचा विजेता होता. सेमीफायनल संघामध्ये 6 शेवटचा चेंडू 3 धावाची आवश्यक असताना जो धनंजयने चौकार मारला आणि तिकडे बाकी सालवडचा संघ पराभूत झाला. पण हा साई सापळेचा स्वागत संघ तुम्हाला उद्या देखील खेळताना बघायला मिळेल. निश्चित ज्या 2 संघामध्ये आपण विचार केला साई सापळेश्वर संघाने जी प्रगती केली आहे सालवड संघाने 2 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये त्यांचं कौतुक करावे. आता
बाकी तुम्हाला नवीन फलंदाज बघायला मिळतो म्हणजे जतीन नावाचा खेळाडू. याच्याकडे देखील क्षमता आहे खेळण्याची. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. बुम बुम बुमरा कुठे आहे पाहायला मिळतो. हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सरावलीचा धगधगती आग म्हणून ज्याला सांगितलं जाते तो बघायला मिळतो. तो स्क्वारातला असं टाकला गेला. आता बाकी 10 चेंडू आणि 19 धावा. 10 चेंडू 19 धावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा एकदा अक्षय नावाचा गोलंदाज. फुलटच चेंडू ड्राईव्ह केला. सरळ चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला भूषण नावाचा खेळाडू बघायला मिळेल. काय थ्रो बघायला मिळतो. व्हॉट अ बॅटिंग. दर्जेदार असो आणि मोठ्या गडी तंबूत जातो जो डावखुरा फलंदाज ज्याला आउट करण्याची गरज नव्हती. शुभम नावाचा वाघरी खेळाडू आवडतोय. आता हा विकेट कशा पद्धतीने सामन्याला कलाटणी देतोय इथे बघायला मिळतोय. जर इथे जर खऱ्या अर्थाने समजा विजेता झाला फ्रेंड सरावली संघ तर टर्निंग पॉईंट कुठे झाला तर हा डावखुरा फलंदाज धावबाद झाला. कारण आतापर्यंत किती धावा त्यांनी काढल्यात बघायचंय. 3 उत्तुंग षटकार आपण त्याच्या बॅटरीतून पाहिलेत. धावाची शुभ आणि आकर्षक फलंदाजी कोण धावबाद झालाय. काय सुंदर क्लास पिकअप अँड थ्रो भूषणकडनं बघितलं. मी सुरुवातीलाच म्हटलं की याची मनगट आणि खांदे खूप महत्त्वाचे. जेव्हा आपण भूषणला बॅटिंगला पाहतो फिल्डिंगला पाहतो वेगळ्या दर्जाचा क्षेत्ररक्षण वेगळ्या दर्जाची फलंदाजी भूषणकडे आपण. आता बाकी मैदानाच्या नवीन फलंदाज तुझे मानव. 9 चेंडू आणि 18 धावा. काय रंगतदार रत्व. 2-2 चेंडू नवीन वापरण्याची एक वेगळी मुभा तुम्हाला इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण लेझर क्रिकेटमध्ये पाहिलाय. पण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हे चांगलं बघायला मिळते. आणि म्हणून तो फ्रेंड क्रिकेट क्लबच्या मॅचेस का खेळण्यासाठी प्रत्येक संघ आतुर होतो. इकडे वेगवेगळी नियमावली पाहायला मिळते आणि ती नियमावली प्रत्येक संघाला लाभदायक बघायला मिळते. अक्षय नावाचा गोलंदाज काय क्लास कलाटणी दिल्या सामन्यामध्ये. आतापर्यंत या षटकात 2 गडी बाद झाले. पहिला चेंडू धावबाद, दुसरा चेंडू धाव आणि तिसरा चेंडू धावबाद झालाय. अशी आता 2 महत्वाची विकेट जी जमलेली जोडी होती. एका साईडला तुम्ही बघितलं शुभम आणि एका साईडला मोहित हे तंबूत परतलाय. पुन्हा अक्षय बॅटची एज घेऊन जातोय. डिक्लेअर झोनला जाईल. इकडे 1D जिकडे घोषांकित क्षेत्र 1D असं म्हटलं जात आहे. बघा काय वेगवेगळे शब्द कानांकात पडले जातात. 1D म्हणजे 1 डिक्लेअर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती ती 60. अजून देखील 17 धावाची आवश्यकता. चेंडू उरलेत ते 8 चेंडू 17 धावा. राजू दोडे यांच्याकडनं 2 चेंडू जर विकेट काढले तर 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल अक्षय या गोलंदाजाला. कारण आमचे राजू धोडी म्हटलं की रात्रीचे स्टार आहेत बघायला. अंडरमध्ये त्याला खूप काही वेगळं बघायला मिळतं. राजू धोडी यांच्याकडनं 2 चेंडू विकेट काढलं तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 8 चेंडू आणि 18 धावा. होमसाईड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण घर बसल्या मॅच बघत आहात. एक सुंदर आयोजन. सोरावलीचं हे दिमागधार मैदान ज्या मैदानासाठी असंख्य मेहनत ही आमची लोक बघत असतात. या आता मैदानावर सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य लग्न मंडप लग्न सराई हे देखील बघायला मिळतात. पण तेवढ्याच पद्धतीने पुन्हा मैदान चांगलं आखलं जाते हे पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्षय राऊंड विकेट. एकर बाकी चेंडू टटवला. एके बाकी तुम्हाला हास्य बघायला मिळतंय. थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी हाताळलाय. या षटकात फक्त आतापर्यंत धावा दिल्यात त्या 4 धावा दिल्यात. 3च धावा दिल्यात. गुड बॉलिंग. या षटकातला शेवटचा चेंडू. आता धावा येतात 7 चेंडू आणि 16. 7-16चं समीकरण. काय गुड बॉलिंग. एकंदरीत समीकरण होतं 12-19चं. पण इथे बाकी आता चेंडू बघायला मिळेल 7-16. काय सुंदर गोलंदाजी हाताळलाय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो हो हो काय गोलंदाजी बघायला मिळते. तर अशी 160 प्रति किलोमीटर गोलंदाजी कशी करावी. कारण गावामध्ये चायनीज मिळते, गावामध्ये आईस्क्रीम मिळते, गावामध्ये भुजिंग मिळते, गावामध्ये ज्यूस मिळते, गावामध्ये कलिंग मिळते. असे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल लावले जातात आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना हा गोलंदाज बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने मॅचचा टर्निंग पॉईंट कुठे झाला जो धावबाद झाला ज्याने 3 षटकानं मारले होते. 24 धावाचे आकर्षक खेळत असताना शुभम परतला. आता बाकी तुम्हाला 6 चेंडू आणि 16 धावा. काय रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आणि म्हणूनच तर या मैदानामध्ये केव्हा कुठे संघ कलाटणी घेईल, सामना कुठे केव्हा वेगळी मोड घेईल हे पाहायला मिळते. आणि म्हणूनच तो प्रत्येक संघ फ्रेंड सरावली आयोजित निलेश स्फूर्तीच्या खेळासाठी आतुर होतोय. त्यानंतर बाकी आमचे 16 संघ झाले आणि आम्हाला नंतर 17 संघांनी कॉन्टॅक्ट केले. पण तिथपर्यंत ज्याची पहिली एंट्री येईल तो संघ रजिस्ट्रेशन केला जाईल हा नियम पाळला. 6 चेंडू 16 धावा. आता गोलंदाज कोण बघायला मिळतो. दीपेश नावाचा गोलंदाज. कलात्मक क्रिकेटपटू, अष्टपैलू, चांगली खेळाडू आणि चांगला क्रिकेट असंख्य सामने एकाचे झुकवण्याचं काम या दीपेश नावाच्या गोलंदाजाने केलंय.
6 चेंडू 16 धावा. चेंडू 16 धावा. काय स्पर्धा गाजवत होती गंगोत्रीची. एका साईडला विकेट पूर्णतः खराब आणि तिथे बाकी बॅटिंग करताना विकेट घेताना अप्रतिम मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज त्याला गंगोत्रीच्या मैदानावर दिलं गेलं होतं. आता बघा 6 चेंडू 16 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला साईस श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ बघायला मिळतो. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर गुडला स्पॉटवर चेंडू झपकन बाहेर निघून जातो. इथे वाईड चेंडू दिला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. आता बाकी तुम्हाला हव्यात 6 चेंडू आणि 15 धावा. अतिशय मोठी रंगतदार 62 धावा ह्या फलकावर लागल्या गेल्या. 77 धावा ह्या विजयासाठी करायचे. लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, डीप कव्हर हे ऑफ स्टंपच्या साईड बाहेर बघायला मिळत. सुटला चेंडू फसला. इथे बाकी पॉईंटच्या दिशेनं खेळू पोहोचेल का. इथे बाकी प्रयत्न केलाय. चेंडू निसटला जातो. धावबाचा चान्स. इथे बाकी पुन्हा चेक आणि बघता बघता गडी बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. दुसरा झेल या खेळाडून मला वाटतं सोडलाय आणि या खेळाडूचं नाव आहे ते कुंजल. पहिला झेंडू लेफ्ट आर्मचा इथे सोडला. लॉंग ऑनच्या रिझनला 1 कॅच सोडला. आता पुन्हा झेल शॉर्ट पॉईंटला सोडला आणि 2 झेल सोडला आणि यतीन बाद होते. तर दुसरा गडी धाव बाद होते. आता बाकी मॅचचं सिच्युएशन तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हव्या आहेत त्या 5 चेंडू 14 धावा. अतिशय मोठी दर्जेदार एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला शुभम आणि अमित मोहित यांच्याकडनं बघायला मिळाली आणि तिथे मॅचला बाकी कलाटणी होती की काय. पण मोहित बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने शुभम दुर्भाग्यरित्या धावचीत झाला तिथे मॅचला कलाटणी मिळाली. गुड फिल्डिंग, चांगली क्लास दर्जेदार थ्रो तुम्हाला भूषणकडनं बघायला मिळालं आणि तिथे बाकी बघितलं आता समीप नावाचा खेळाडू याच्याकडे देखील क्षमता आहे. 10च्या 11 खेळाडू हे तुम्हाला श्री चिंचोबा आलेवाडी संघातून खेळताना पाहायला मिळतील. 63 झाले. मोठी दर्जेदार मॅच तुम्हाला मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. द्वंद्व चेंडूफोडचं युद्ध, बॅटिंगचा दर्जा, गोलंदाजाची क्षमता ह्याचं परीक्षण करणारा हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आणि ज्या उत्कंठेने हे स्पर्धक हे मॅचेस बघतात त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. अशी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरवले आयोजित निलेश मूर्ती चषक. इथे बाकी सरळ चेंडू निघून जात आहे. इथे वाईट +1. इथे बाकी थोडासा घोटाळा होत आहे. पंचाने वाईट द्या दाखवू नका. इथे पंचाने वाईट, नो बॅट्समन. इथे पंचाने वाईट दिलाय +22 दिलाय आणि धावसंख्या होती ती 2 ने वाढून 65. आता 12 धावाची आवश्यकता. चेंडू उरलेत ते 5 चेंडू 12 धावा. अतिशय मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. यातील विजेता आणि एका साईडला मग तुम्हाला बेटेगाव हा संघ बघायला मिळेल. बेटेगाव संघ तयार राहायचं. फक्त 5 ते 10 मिनिटाची रेस्ट असेल. त्याचा लगेचच सामना खेळला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच बेटेगाव संघाचं मनापासून कौतुक करेल. 49 धावा काढत असताना संघ बॅकफुटला गेला होता. पण मोक्याच्या क्षणी बाकी जुन्या जाणत्या प्रत्येक खेळाडून सामना चांगला खेळला आणि बेटेगाव संघ विजेता झाला. पुन्हा 5 चेंडू 12 धावा. दीपेश. ओ हो इथे काय वेगवान चेंडू बघायला मिळतोय. खराब यष्टिरक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या 22च्या रूपात 1 ने वाढते आणि धावसंख्या होती ती 66. आता बाकी 4-11. दीपेशकडे क्षमता. मी सुरुवातीलाच म्हटलं की या गोलंदाजाकडे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बघितलं जाते फ्रेंड फळवड संघाकडनं. 4 चेंडू 11 धावा. काय मॅच बघायला मिळते. 77 धावा देखील करता येतात हे पाहायला मिळते. नेव्याचे 2 चेंडू वापरले गेले प्रत्येक या सामन्यात. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला टटवायचा प्रयत्न केला. इथे बाकी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ते 67. आता 3 चेंडू 10 धावा. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. उत्कंठा वाढणारा सामना, उत्कंठा वाढवणारी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. फ्रेंड्स सरावले आयोजित निलेश मूर्ती चषक आपण बघत आहात. रोज 4 संघ खेळले. रॉबी लिंग प्रमाणे प्रत्येक संघाला 3 सामने खेळायला मिळते आणि पालघर जिल्ह्यातली पहिली अशी स्पर्धा ही तुमच्या भेटीला पाहायला मिळते. पुन्हा दीपेश. शॉर्ट ऑफ रेंज टटवला आहे. सरळ चेंडू जातो मिडविकेटच्या हातामध्ये. खेळाडू तिथे पोहोचतोय आणि हा खेळ तुम्हाला बघायला मिळाला तो दिव्यांशू याच्या हातामध्ये झेल पकडला गेलाय आणि अशा पद्धतीने मोठा गडी पुन्हा एकदा तंबूत जातोय. आता बाकी 2 चेंडू 10 धावा. म्हणजे दोन्ही मोठे फटके बघायला मिळतील.
मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की डावखुरा फलंदाज धावबाद झाला, हा टर्निंग पॉईंट झाला. कारण तो फलंदाज एवढा फॉर्म मध्ये खेळत होता, प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर फेकण्याचं काम करत होता. जिथे जीवदान मिळालं तर त्यांनी ज्या पद्धतीने 2 उत्तुंग षटकार घेतले होते सागरला, तिथे बाकी त्याचं कौतुक. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला हर्ष नावाचा बघायला मिळतो. 2 मोठे फटके खेळावे लागतील. थोड्याच्या 2 चेंडूमध्ये धावा गेल्यानंतर थोडंसं प्लंबिंग झालं होतं, पण ज्या पद्धतीने अक्षय यांनी 7वं षटक टाकलं, अक्षय यांनी 7वं षटक, ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग, क्लास दर्जा बघायला मिळाला. आणि तिथे बाकी सामन्याची चित्र पलटली, कारण तिथे बाकी भूषणचा एक अप्रतिम थ्रोवर शुभम नावाचा फलंदाज धावबाद झाला आणि तिथे मॅचला कलाटणी बघायला मिळाली. 2 चेंडू 10 धावा. यानंतर बाकी यातील विजेता आणि सकाळच्या सत्राला बेटेगाव संघ विजयी झाला, त्यांच्या दरम्यान मॅच खेळली जाईल. म्हणजे विनर विथ द विनर असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे विनर 1 आणि विनर 2 असा बघायला मिळेल. अतिशय सुंदर दर्जेदार देखणार रुबाबदार स्पर्धा ही तुम्हाला पालघर जिल्ह्यात पहिल्यांदा पाहायला मिळते. रॉबिन लिंग प्रमाणे खेळवली जाणारी ही स्पर्धा. 2 चेंडू 10 धावा बघायला मिळतात. काय दर्जेदार स्पर्धा. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळत आहेत. उत्कंठा वाढवणारा सामना. प्रत्येकाची नजरा या चेंडूवर खिळखिळून बसले. इथे बाकी क्लीन बोल्ड झाले. फुल टच चेंडू होता. कदाचित जर तुम्ही रस्ते स्क्वेअरला खेळले असते तर मोठा फटका बघायला मिळाला. वाईड मेले अशाने चेंडू सोडला आणि क्लीन बोल्ड. आता बाकी शेवटचा चेंडू आणि 10 धावा. गुड बॉलिंग. डिफेन्सचं मनापासून कौतुक करावं, पण खऱ्या अर्थाने सामना टर्न कुठे झाला असेल तर जिथे तुम्हाला अक्षय याचं 7वं षटक जे टाकलं तिथे फक्त त्याने 3च धावा दिल्या, तिथे बाकी सामन्याला कलाटणी मिळाली. आता शेवटचा चेंडू आणि 10 धावा. 70 धावाचं आव्हान दिले असताना देखील चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. नवल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. गुड पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळाली. बघत आहात चेंडू टटवला, सरळ जातो सीमापर्यंत पाहायचा आणि गुड कॅच. व्हॉट अ कॅच भूषणकडनं बघायला मिळते आणि हॅट्रिक घेतला या षटकामध्ये बघायला मिळते. या मॅच मध्ये दीपेशकडनं हॅट्रिक बघायला मिळते. पण खऱ्या अर्थाने मी जर मंथन म्हणेल ना की 7वं षटक टाकलं जिथे 3 दाल देव आहे आणि प्रत्येकाने शेक हँड करायचं. आलेवाडी संघ या प्रत्येक संघाने शेक हँड करायचं. प्रत्येकाने करायचं. शेक हँड कंपल्सरी आहे. चला संघ मैदानात थांबा. सर्व खेळाडूंनी या फ्रेंड सरांनी सगळं शेक हँड करा. पण मंथनजी काय म्हणाल ह्या सामन्याबद्दल, ज्या पद्धतीने अक्षयने 7वं षटक टाकलं, कारण 12 चेंडू 19 धावा आणि इन फॉर्म बॅट्समन मैदानामध्ये, काय म्हणाल अक्षयच्या षटकाबद्दल?